आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण आलेले आहात. खूप धन्यवाद सर्वांना. खूप खूप धन्यवाद सर्व युट्यूबचे सन्माननीय सदस्य. आपल्याला सुद्धा या ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल जाणून घ्यायचं असेल, या ऊर्जेबद्दल उत्सुकता असेल आणि या ब्रह्मांडाच्या ऊर्जेसोबत एकरूप होऊन स्वतःच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणायची असेल तर नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जेला जुडा. आणि थँक्यू म्हणा युनिव्हर्सला की त्यांनी तुमच्यापर्यंत हा एवढा छान व्हिडिओ पाठवला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हणते एवढा छान, कारण मला विश्वास आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेवर. मला विश्वास आहे तुमच्यामधील ऊर्जेवर. ही ब्रह्मांडीय ऊर्जा अशी आहे ना, आज तुमच्या आयुष्यामध्ये जेही काही प्रश्न असेल त्या प्रश्नालाच सकारात्मकतेमध्ये क्रिएट करू शकते. ती वेदना असेल, ते दुःख असेल, तो नकारात्मक विचार असेल, तो असा काढून टाकून ही ऊर्जा तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना, या विश्वामधील प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त आनंदापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा करू शकते. अशी ही ऊर्जा, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि म्हणून मग मी तुम्हाला म्हणते आहे काय, तर या नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आणि असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ हवे असतील, त्याचप्रमाणे ऊर्जेसोबत जुडण्याची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली व्हॉट्सअप क्रमांक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. मी खूप विश्वासाने, खूप सांगते आहे आणि आदराने सांगते आहे की फक्त मेसेज करा, कॉल करू नका. कारण एक मेसेज जरी केला तरी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पुन्हा येऊ शकते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा काय आहे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे. या ऊर्जेसोबत जुडायचं कसं, आणि त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा विषय घेऊन मी आज आलेली आहे. आणि हा विषय का आलेला आहे, तर हा विषय येण्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे. ते कारण असं आहे की मित्रांनो, मैत्रिणींनो, काय होते ना, आपण प्रत्येक जण त्या दुःखामधून, वेदनेमधून गेलेला आहे. त्या दुःखामधून, वेदनेमधून आपण प्रत्येक जण गेलेलो असतो. आणि खरंच अनेक वेळा असं होतं ना की तो आनंदाचा क्षण आहे आयुष्यामधला, आनंद उपभोगतो आहे आपण किंवा इतर अनेक लोक, आणि नेमकं त्या आनंदाच्या क्षणाला मला आता माझ्या आयुष्यामधला खुशीचा वेळ घालवायचा आहे तेव्हा आठवते की तेव्हा काय झालं होतं पूर्वी, 10 वर्षापूर्वी. तेव्हा तुम्ही माझ्यासोबत कसे वागत होतात. आज आपण खूप छान असतो, पण अचानक आठवतं काय, तर भूतकाळात घडलेल्या घटना. कोणाकोणासोबत होती असं प्लीज मला सांगा. की मला ना आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो. खूप सुंदर आयुष्यामध्ये घटना घडत असतात. माईक सुरू करून देते मी. आणि काय होते मला सांगा बरं अशा वेळी. आणि खरंच आपलं मन मग तेथे लागतं का? करा. एक एक जण माईक सुरू करू शकता. मी तुम्हाला परमिशन दिली आहे. पण ना एक अगदी शॉर्टकट मध्ये बोलायचं. काय होते शिंदे ताई? मला तर खूप टेन्शन येते. पहिलं आठवते आणि खूप केव्हा केव्हा असा आनंद येतो त्या क्षणाला मागचं आठवते आणि खूप दुःख होते त्या गोष्टीचं. खूप दुःख होते एवढं दुःख म्हणजे. होते ते डोळ्यातलं पाणी चालू होते, एवढं दुःख होते. बरोबर. जोशना, जोशनाने माईक सुरू केलाय. मला सगळ्यांचे माईक सुरू केलेले दिसत नाहीत हा. काय होते जोशना? माझं पण तसंच आहे मॅडम. हं, मी खुश राहिली ना की माझ्या म्हणजे मला दुःख लगेच होतं, काय नाही काय टेन्शन येतच, मुलांचं किंवा घरातलं असं. हं. नेहमी म्हणजे मी तसंच आजचा होतं. म्हणजे मी आजचा निवडलेला विषय खरंच गरजेचा होता, नाही का? एक बोला नंबर खरा. प्रश्न विचारलाच मॅडम. हो हा, मॅडम. हो. खरात ताई तुम्ही पण माईक सुरू केलाय. अधिक कोणी माईक सुरू केला असेल तर हात वर करा, मला तो दिसेल. बोला संगीता ताई, काय होते? नाही ते पहिले जुने दिवस आठवून आजच्या आनंदावर विरजन पडतं. बरोबर. जुने आजचा जो दिवस आनंदाचा आठवून क्षण आहे आनंदावर विरजन पडतं. बरोबर. कुंदा, कुंदा, तुम्ही माईक सुरू केलाय. काय हो. होतं? काय मला होतं? पण तसंच होतं. आनंदाचे क्षण असले की परत ते आठवण आली की सगळं डिस्टर्ब होतं. डिस्टर्ब येस. होतं. त्याचा आनंद म्हणजे घेता येत नाही. हा, त्या दुःखाचा, त्या वेदनेचा एक शेवटचं शेवटचं बोलू देते. मनीषा, मनीषा काय होते? कांबळी. आठवण झाली की खूप वाईट वाटतं की असं नाही व्हायला पाहिजे होतं हा, त्यावेळेला.
येस. असं होतं का कोणाकोणाला की तेव्हा तुम्ही माझ्याशी कसे वागला होता 10 वर्षापूर्वी, किंवा आपण बघा एखादा आज जसं म्हणूया की आपण आता एक छोटस उदाहरण म्हणून घेते मी, की वाढदिवस साजरा करतो आहे, वाढदिवस हा साजरा करतोय, वाढदिवसासाठी छान काहीतरी खरेदी करतोय. ओके. आणि ती खरेदी करत असताना मनात येते, तेव्हा त्या एका वाढदिवसाला कसं माझ्याशी भांडण केलं होतं, किंवा कसं माझ्या बरोबर कोणी नव्हतं, किंवा त्या वाढदिवसाला किंवा त्या दिवसामध्ये मी कशी बरं दुःखी होती. असं होतं का? मी फक्त उदाहरण घेतलंय. बऱ्याच हो ना? वेळा होतो. बऱ्याच वेळा होतं. हो ना. तर मग त्या सगळ्या गोष्टींमुळे काय होते, सुरेखा चव्हाण, माईक तुम्हाला बोलायचंय, पटकन बोला. हा, मला की नाही असं करायला लागले की नाही, की असं माझ्या खांद्यातनं असं मुंग्या निघतात एकदम, बर. पाठीतनं खांद्याकडनं. हा, ओके. मुंग्या निघतात एकदम, बर बर जड बर जड अंग होतं माझं. बर बर बर. ओके. ओके. चला. तर ओके, आता रजनीने सुरू केला माईक. आता शेवटच्या रजनी. ओके, बोला रजनी. रजनी. त्या मला जुन्या गोष्टी आठवल्या ना की मला खूप धडधड व्हायला लागतं. हो, बरोबर. आणि अशा काही खूप निगेटिव्ह धन्यवाद गोष्टी सगळ्यांना. घडल्या आहेत की त्या बोला बोला. त्या तू आठवतात ना झाली. तेव्हा खूप भीती वाटायला लागते त्या सगळ्या गोष्टी. भीती असं वाटतं की वाटायला असं लागते. व्हायला नको होतं. हा. हा. ओके. आणि चला असं वाटतं की तर काश आपण त्या गोष्टी मागे जाऊन बदलू शकल्या असत्या. बरोबर. तेव्हा जर मी असं वागली नसती, किंवा तेव्हा जर समोरचे लोक असे वागले नसते, तर गोष्टी बदलल्या असत्या. आज आहे ही वेळ नसती, असं वाटते नाही का? हो. हो. ओके. काय हरकत नाही. चला. तर मग आपल्याला या सगळ्या विचारांपासून मुक्ती हवी आहे. आपल्याला यामधून बाहेर काढणारी कुठली ऊर्जा आहे का, तर हिचा शोध घ्यायचा आहे. काय आहे ना, ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये एवढी ताकद, एवढी क्षमता आहे ना, की आज आपण जर का एखादं दुःख, एखाद्या वेदना, आनंदाचा क्षण आपण बघू शकत नाही आपल्या आयुष्यामधला. बघा, त्या घटना, तो वेळ 10 वर्षापूर्वी घडला, 4 वर्षापूर्वी घडला, 6 महिन्यापूर्वी घडला, किंवा 2 महिन्यापूर्वी घडला, किंवा 1 महिन्यापूर्वी घडला, किंवा 2 दिवसापूर्वी घडला. त्या गोष्टीचा माझ्यावर आता या क्षणी परिणाम व्हायला नको. हेच खरी गोष्ट आहे. आणि हे जगणं म्हणजे वर्तमानात जगणं. आणि तुम्ही आणि मी, आपण आतापर्यंत कोण कोण असं आहे की मी शिकलोच नाही मॅडम. कधीच मला कोणी सांगितलं नाही की वर्तमानात जगा. मला सांगा बरं, कोण असं आहे? तुमच्यापैकी कोण असं आहे की तुम्हाला माहिती नाही की वर्तमानामध्ये, वर्तमान काळात जगण्यामध्ये आनंद आहे, असं माहिती नाही, असं कोण आहे? पटकन माईक सुरू करा आणि बोला. एकही माईक सुरू होत नाही आणि एकही हात वर येत नाही. एकही नाही. याचा अर्थ काय, तर तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आताच्या क्षणामध्ये जगण्यामध्ये फायदा आहे. आणि आताच्या क्षणामध्ये जगा, वर्तमानामध्ये जगा, झालेल्या गोष्टीचा विचार करू नका, लोकांना माफ करा, माफी मागा. हे तर मॅडम तुम्ही 1000 वेळा सांगून बसले, पण तरी अजून काहीतरी असं तरी होते. बरोबर? किंवा नवीन लोकांना विशेष, नवीन लोक, तुम्ही माझ्याकडे यायच्या अगोदर अनेक सदस्य असे आहेत की खूप सारे पुस्तकं वाचून आले आहेत, भरपूर ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान भरपूर आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकलो आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणते आहे की तुम्ही जो विचार करणार ते तुमच्या आयुष्यात घडणार. असंच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये. किती लोक असे आहेत की त्यांना त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास आहे. बघा बघा किती हात वर येऊन राहिले, आहे की नाही? मग तरीही एवढ्या सगळ्यांना अभ्यास असूनही असं का बरं होते? तुम्हाला तर माहित आहे की तुम्हीच खुशीमध्ये असताना खुशीचा विचार करत राहा, तो आनंद पुन्हा पुन्हा घेत राहा, तर तुमच्या आयुष्यातला आनंद द्विगुणित होईल. आणि जर का तुम्ही आहे त्या दुःखामध्ये असतानाही दुःखाचा विचार करता आणि आनंदात असतानाही दुःखाचा विचार करता, तर तर तुमच्या आयुष्यामध्ये ती दुःख, ती वेदना, तो त्रास तुम्ही आकर्षित करता. हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. कारण मंजुश्री इन्स्टिट्यूट कडे येत असताना आपली जाहिरात नाही आहे, त्या कारणाने आपला व्हिडिओ लोकांपर्यंत उशिरा पोहोचतो. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट त्याच प्युअर सोल पर्यंत पोहोचते जे शोधत असतात, किंवा एनर्जी त्यांना अट्रॅक्ट करते स्वतःहून, तुम्ही शोधत नाही. ऊर्जेनी तुम्हाला निवडलं आहे असे सदस्य. मी काय म्हणतेय, मी का म्हणते असं, त्या मागे खरंच त्या ब्रह्मांडाची कृपा आहे.
म्हणून आपण जुडलो आहे, म्हणून आपण एकमेकांसोबत आहोत, यावर माझा विश्वास आहे. म्हणून मी या शब्दात तुम्हाला सांगते आहे की ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, आणि या ऊर्जेच्या माध्यमातून आता जे सगळ्यांनी शेअर केलं आहे काय, की त्या नकारात्मक विचारांमधून बाहेर निघायचं आहे. मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी आनंदाने 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 आणि आनंदानेच जगायचं आहे. मग ते दुःख असो, वेदना असो, किंवा मी तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये हे सुद्धा सांगणार आहे की ते दुःख असू देत किंवा वेदना असू दे, त्या दुःखामध्ये आणि त्या वेदनेमध्ये सुद्धा संधी शोधण्याची क्षमता तुमच्यामध्ये प्रदान करणारी ही ऊर्जा. मग ही ऊर्जा कशी काम करते? या निसर्गामध्ये असलेली ही ऊर्जा, ही ब्रह्मांडी ऊर्जा, हे ब्रह्मांड म्हणजेच तुम्ही आहात. ही ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे. आणि या आताचा क्षणच नव्हे तर यानंतरचा प्रत्येक क्षण कसा कसा बरं आनंदाने जगायचा, हे आनंदाने जगण्याची चाबी या ब्रह्मांडाने तुमच्या जवळ दिलेली आहे. तुम्हाला फक्त गरज आहे ती चाबी शोधण्याची. चाबी मी शोधून देईल, तुम्हाला फक्त गरज आहे तिचा योग्य उपयोग करण्याची. कारण तुमच्याच आतमध्ये त्या क्षमता आहेत. काय, संकट काळ जरी आला ना, तरी त्या संकट काळामध्ये, त्या दुःखामध्ये, वेदनेमध्ये स्वतःला स्थिर ठेवून पटकन नवं क्रिएट करण्याची, स्वतःला त्या दुःखामधून, वेदनेमधून बाहेर काढण्याची. मग ते कोणतेही असू दे, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक कोणतंही दुःख असू दे किंवा वेदना असू दे किंवा कोणतेही ते आतमध्ये असलेले विचार असू दे. तुम्ही तर सांगताय की 10 वर्षापासूनचे, 20 वर्षापासूनचे. माझ्याकडे एक उदाहरण देते आणि पुढे चालते, तुम्हाला सांगते. अगदी कोवडं वय, छोटस वय, त्या नव्या एक उदाहरण सांगते हा. त्या नव्या वयामध्ये आयुष्यामध्ये आलेली अचानक एक अगदी काही दिवसांसाठी एखादी व्यक्ती फक्त काय ओळख झालेली, आणि त्या ओळखीमध्ये अटकून बसलेली एक माझी सखी, माझी मैत्रीण, माझी बहीण, कोणीही म्हणा. कारण जेव्हा मी मंजुश्री इन्स्टिट्यूट सोबत कोणी जुळते, आमचं तिथे नातं निर्माण होतं. तर ती आलेली, आणि ती न बघा, ती आता किती वर्षाची, 40च्या वयामध्ये, अगदी 2-3 दिवसाची ओळख झालेली त्या व्यक्तीसोबत, पण आयुष्यभर डोक्यामध्ये एवढंच राहिलं की काय, माझा विवाह झाला पण अजूनही ती व्यक्ती माझी वाट बघत असेल. काय डोक्यात विचार केवढे. आणि म्हणून काय माहितीये, ते कोवडं वय असतं, लहान वयामध्ये मनावर झालेला तो परिणाम असतो. म्हणजे ना, ते भावना असतात त्या, आहे ना, सगळेजण त्या वयामधून गेलेले आहेत. पण ना, काही मॅडम, जे काय असेल ते मला फक्त तुम्ही सिक्रेट ठेवा. म्हणूनच नाव गाव कधीच सांगितलं जात नाही, पण फक्त त्यांचं ते सिक्रेट हे अनेकांच्या आयुष्यात घडलेलं असू शकते. म्हणून उदाहरण म्हणून सांगते आहे की मला अजूनही असं वाटते, माझ्या आयुष्यामध्ये मी पुढे निघत नाही आहे. माझं आयुष्य, माझं सुख, माझा जोडीदार खूप छान आहे, परंतु मला वारंवार हा विचार येतो की ती व्यक्ती माझी वाट बघत असेल का, किंवा त्या व्यक्तीला माझ्याबद्दल काय वाटत असेल, किंवा त्या व्यक्तीला मी धोका दिला का. 2 दिवसाची ओळख, काहीच नाही, मला फक्त मदत केली होती. माझ्या वडिलांच्या ट्रीटमेंटच्या वेळेस मदत केली. आणि काय, त्या एका विचारांनी, छोट्याशा, बघा मी नकारात्मक गोष्ट नाही सांगत आहे, उलटी पॉझिटिव्हच सांगते. त्या एका विचारांनी 40 पर्यंतच मी माझ्या कुटुंबासोबतचं, माझ्या लेकरांसोबतचं, माझ्या जोडीदारासोबतचं आयुष्य पूर्ण एन्जॉयच करत नाहीये. माझ्या डोक्यामध्ये, आम्ही बाहेर फिरायला गेलो की पण माझ्या डोक्यामध्ये विचार येतो. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये माझ्या आयुष्यात विचार येतो की मी आज सुख उपभोगत आहे किंवा मी आज सुखी आहे. समोरची व्यक्ती माझी वाट बघत असेल का. आणि ऊर्जेसोबत जुडलो, आणि ऊर्जेसोबत जुडल्यानंतर क्षणार्धामध्ये, अगदी 2 दिवसामध्ये त्या या विचारांमधून बाहेर निघाल्या आणि आयुष्याचा आनंद घ्यायला शिकल्या. मी खूप वेगळं उदाहरण सांगितलं आज तुम्हाला, हो ना.
आणि हे एवढं वेगळं उदाहरण यासाठी सांगितलं आहे की हे तर काहीच नाही. अगदी लहानपणी एखादा स्पर्श झालेला असतो, एक आयुष्य आहे, महिला मंडळ आहे, आपल्याला आपलं दगदगीचं आयुष्य आहे. आपल्याला घर पूर्वी असं म्हटलं जायचं की मुलगी म्हणजे काचेचं भांड असं म्हटलं जायचं. याचं एक काच, कारण ना त्याला खूप जपावं लागतं असं म्हटलं जायचं. पण या जगामध्ये वावरत असताना अनेक वेळा कुठं अन्याय होतो, कुठं अत्याचार होतो आणि कधी कधी त्या गोष्टी आपल्या आईवडिलांपर्यंत किंवा इतरांपर्यंत पोहोचवल्याही जात नाहीत. त्या न पोहोचवण्याचं कारण म्हणजे काय, तर कोण माझ्यावर विश्वास ठेवणार? पण पण ते स्पर्श, त्या वेदना, त्या त्या नजरा, आणि एवढंच नव्हे तर कधी कधी ते शब्द, ते ना सबकॉन्शियस माइंड मध्ये केलेलं असतं. आणि ते ना नको असेल आनंदाच्या क्षणाच्या वेळी, नको असेल तेव्हा खरंच आठवतं. किंवा एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवायला जातो, पुन्हा ते प्रसंग आठवतात. चांगल्या गोष्टी करायला जातो, पुन्हा ते आठवतं. एवढंच नव्हे तर आपण सिरियल बघतो तेव्हा आपण तेथे स्वतःला ठेवतो. जेव्हा आयुष्यामध्ये सुखाच्या आनंदाच्या गोष्टी येतात तेव्हा असं वाटतं, अरे यार, नजर लागेल का कोणाची, काही वाईट होईल का, पुन्हा असा तो प्रसंग घडेल का. ती भीती, ती चिंता, त्या वेदना अनेकदा येतात. आणि मी स्क्रीनवर कोणालाच घेत नाहीये, कारण मला सगळ्यांच्या भावना दिसत आहेत, मीच एकटी स्क्रीनवर दिसते. आणि मी तरी म्हणते की काही कुठल्या महिलेला यामधून जावंच लागलं नाही असं नाही. प्रत्येक जण गेला आहे, पण आपल्याला ते बोलता येत नाही. आपल्याला त्या आपल्या प्रश्नांना, आपल्या हक्काला वाचा नाही. आणि मग ते आतमध्ये खदखदत राहतं आणि त्याचा ना आतमध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठंतरी ते पॅक राहतं असं म्हणूया. आणि कधी स्वप्नाच्या मधून, कधी भीतीच्या स्वरूपामधून, कधी चिंतेच्या स्वरूपामधून किंवा अचानक येणाऱ्या त्या विचारांमधून ते प्रकट होत राहतं. आपल्याला यामधून बाहेर निघता येतं का, तर हो, ही ताकद तुझ्याच आतमध्ये दिलेली आहे ब्रह्मांडाने. फक्त महिलांसाठीच नव्हे तर अनेक प्रसंगांमधून बंधुवर्ग सुद्धा गेलेले असतात. त्यांना सुद्धा यामधून बाहेर निघण्याची खूप गरज असते. अचानक झालेला मनावरचा आघात नाही सांगता येत दुसऱ्यांना. अचानक झालेल्या अनेक साऱ्या गोष्टी, अचानक झालेल्या अनेक साऱ्या घडामोडी, अचानक पडलेली जबाबदारी आणि त्यामधूनही स्वतःच्या काही मारलेल्या इच्छा, अनेक गोष्टी करायच्या असतात. उत्तुंग भरारी घ्यायची असते, पण ती भरारी घेत असताना येणाऱ्या अडथळे येत असतात. तुम्हाला माहितीये काय, हे सगळे जे विचार, हे सगळ्या ज्या वेदना, हे सगळा जो त्रागा, ही सगळी जी भीती आहे ना, ही अनेकदा आपल्याला आतून पोखरत असते. आणि फक्त हातदुखी, हे त्या ताईने सांगितलं मला, इथं हे हे मुंग्या येतात, ह्या मुंग्या येणं, हे डोकं दुखणं, ते गुडघे दुखणं, ते पाठीचं दुखणं, हे एवढंच नाही हो त्यांनी, या विचारांनी. अगोदर असं म्हटलं जायचं एका लेवलवर की नकारात्मक विचारांमुळे निर्माण होणारे आजार हे हे 60% आहेत, नंतर 70 वर आले, नंतर 80 वर आले, आणि आताचा वेळ असा आहे की 80 ते 90% आजार सुद्धा नकारात्मक विचारांमुळे होतात. म्हणजे काय, तर तुमच्या आयुष्यामध्ये जोही काही आजार आहे, या शरीराचे आजार अट्रॅक्ट कोणी केलेले आहे, तर आतमध्ये चालणाऱ्या या चिवचिव कावकावनी. आणि ती चिवचिव आणि कावकाव तर प्रत्येकाला बंद करायची असते. कोण आहे असं आपल्यापैकी की मॅडम मला या नकारात्मक विचारांसोबत जगायचं आहे? हात वर करा बरं. मला आवडतात हे विचार, हात वर करा. कोण म्हणते? तर एकाचे हात वर नाहीये. मॅम मला ना हे येणारे विचार ना असं वाटते पुन्हा पुन्हा आले पाहिजे. मला ना तो राग आहे ना पुन्हा पुन्हा आला पाहिजे, त्या घटना आहे ना मला पुन्हा पुन्हा आठवल्या पाहिजे. असं कोण आहे? एकही जण नाहीये. आणि हे विचार गेले पाहिजे हे सगळ्यांनाच समजते. बरोबर, गेले पाहिजे हे सगळ्यांना समजते. हे विचार चुकीचे आहे, हे असं वागणं चुकीचं आहे, हे सगळ्यांना समजते. मग अडलं कुठं घोडं? काय आहे ना, आम्ही खूप सारे पुस्तकं पण वाचले आहे, पण
प्रॅक्टिकली हे कसं होते आणि हे कसं करून घेतलं जातं ना, हे ऊर्जेसोबत जुडल्यानंतर समजतं. आणि म्हणून मी विश्वास देत असते की हो, त्या नकारात्मक विचारांमध्ये सुद्धा क्षणार्धात तुम्ही सकारात्मकता क्रिएट करून आयुष्याला पुढे नेण्याची क्षमता तुमचीच तुमच्यामध्ये आहे, कारण ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे. आजपर्यंत तुम्ही नक्कीच ध्यानधारणा केली असेल, बरोबरच केली. पण आता मी जे तुम्हाला ध्यान शिकवणार आहे ना ऊर्जेसह, ते वेगळ्या प्रकारचं असेल. 14 वर्ष झाले मॅम, मी फक्त घरामध्ये फिरायची एका विचाराने. रात्री उठून बसायची 2 वाजता, 1 वाजता मला जाग आली की मी नंतर नाही झोपू शकायची, कारण विचार. पण रेकीमध्ये आल्यापासून जी 3ऱ्या दिवसपासून झोप लागायला लागली ना मॅम, आता खूप झोप येते. ते झोप उडवणारे विचार तुम्हाला माहिती आहेत की गेले पाहिजे. मग किती प्रयत्न केले, डॉक्टरच्या गोळ्या झाल्या, सायकिक ट्रीटमेंट झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आपल्याला काय गरज होती? ती गरज होती ऊर्जेची. आणि ते जिथून उत्पन्न झालं आहे ना, ते मूळ काढून टाकण्याचे. बरोबर? माझा आवाज नाहीये? येतोय ना? आवाज येतोय? अंगठा दाखवा. महेश सर, माझा आवाज सगळ्यांना आहे. हं. तर ती गरज आहे आपल्याला मूड उपटण्याची. समजा एक झाड आहे, तण आहे. आता माझ्या घराच्या मागे आहे ना, ते सापाचं भातकुल वगैरे असं काहीतरी म्हणतात, तो वेल आलेला आहे. हं? बारीक बारीक फुलं येतात, फळं येतात, त्याला फुलं येतात, फळं येतात. समजा तो वरून आम्ही कापून टाकला, पेरूच्या झाडावर जाण्यापासून त्याला कापून टाकला. पुढच्या महिन्यात पुन्हा तो पेरूच्या झाडावर गेला. आणखी मुलं आले, कापून टाकला, पुन्हा तो महिनाभरामध्ये गेला. अक्षरशः आमच्या अंगणामध्ये पेरू आलेले आहेत, त्या पेरूला सुद्धा कीड लागली त्या झाडामुळे. वेल वाढतोय त्यामुळे. गरज काय होती? गरज काय होती सांगा? काय गरज होती? कोण सांगेल? हात वर करा, मी तुमचा माईक अनम्यूट करते. काय गरज होती? कोणालाच नाही माहिती? मी टाईप करा, मी तुम्हाला अनम्यूट करते. काय गरज होती? मुळापासून काढण्याची. यस, मुळापासून काढण्याची गरज होती. जर त्याचं मूळ उपटून टाकलं गेलं असतं तर तो पुन्हा वाढला असता का? नाही. आणि जे काही नुकसान झालं आहे, जे काही आता आम्हाला छान पेरू खायला मिळाले असते, कदाचित ते जेवढे फ्रेश मिळाले असते, किंवा जी काही हानी त्या दुसऱ्या झाडाची झाली आहे ती झाली असती का? नाही. सेम सेम सेम. ते नकारात्मक विचार, त्या नकारात्मक भावना अशाच आपल्यावर परिणाम करतात. अशाच आपल्यावर परिणाम करतात. काय येत आहे सुरेखा चव्हाण, का बरं येत आहे? त्या नकारात्मक भावना, नकारात्मक विचार आपल्यावर परिणाम करतात. आणि हे शरीर रूपी जे आहे ना आपल्या आतमध्ये, त्या सगळ्या सेल्सवर, आपल्या स्किनवर, आपल्या सगळ्या गोष्टींवर परिणाम करतात ते नकारात्मक विचार. आपल्याला योग्य प्रकारे म्हणजे ना, विचार फक्त इथं आहेत, आपल्याला वाटते डोक्यात चालतात, पण त्या विचारांचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो, सर्व सेल्सवर होतो. जसं आपलं शरीर नव्या सेल्स रोज क्रिएट करत आहे, त्यावर होतो. विज्ञान काय सांगते आहे? मानसशास्त्र काय सांगते आहे? सायकोलॉजी काय सांगते आहे? अगदी हात पाय दुखण्यापासून तर आपण म्हणतो का होतो कॅन्सर, कसा होतो कॅन्सर. द सिक्रेट पुस्तक वाचा, आहे ना, तुम्ही सगळ्यांनी वाचलंय. माझ्या नजरेमधून वाचा. तर तो असाध्य येणारा आजार येतो कुठून?
तो सुद्धा या विचारांमधून येतो. मग गरज आहे ना यांना काढून टाकायची, आहे की नाही? येस. ज्या आजारांचं मूळ कारणच आपल्याला माहिती नाही हे कुठून येतात, का होतात, ते सगळे नकारात्मक विचारांमधूनच येतात. आणि आपण ऊर्जेसोबत जोडल्यामुळे काय होते हे सांगते आता. आणि येस, आजच्या सेशनची सुरुवात थोडीशी वेगळी झालेली आहे, पण आता हरकत नाही. जे झालं आहे त्याला सेशन होऊन गेला आहे. तर खरंच त्या दुःखामधून, वेदनेमधून नकारात्मक विचारांच्या सावलीमध्ये जसं आपण जोडतो ना, तसं ही ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, या दिव्य ऊर्जा आपल्याला त्या अंधारामधून प्रकाशामध्ये सकारात्मकतेने आपल्याला बदल करू शकते. तीच ऊर्जा आहे आपली, ही त्या त्या सगळ्या विचारांमधून जेथे कुठे आहे कॅच करून काढून टाकू शकते. मी तुम्हाला मानसशास्त्र दृष्टिकोनामधून या दिव्य ऊर्जेचा कसा बरं उपयोग होते हे तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही नक्कीच मला सांगितलं आहे की हे नकारात्मक विचार येतात आणि हे विचार आपल्या शरीरावर परिणाम करतात. नक्कीच करतात, मनावर सुद्धा करतात. खुश होतो ना आता, एका क्षणात बाई रडायला लागते, आहे ना? अरे यार, मला अमुक अमुक करायचं होतं, आज मला सकाळपासून मस्त ऑफिसचं काम करायचं होतं. आली ना एखाद्या नकारात्मक गोष्टी विषयाची आठवण, राहिलं सगळं जागेवर. कित्येकदा असं होते. मी तर ऑफिसच्या कामाची छान सुरुवात केली होती, पण मग काय झालं, डिसमूड झाला. असं म्हणतात ना अनेक लोक, डिसमूड झाला आमचा. तो डिसमूड होणे म्हणजे काय, हा शब्दच नाही पाहिजे डिक्शनरीमध्ये. माझ्या समोर जे आलं ना ते मी अगदी उत्साहाने करू शकतो. आतमध्ये काय सुरू आहे ना त्याचा बाहेरच्या जगामध्ये एवढाही परिणाम झाला नाही पाहिजे. मी तर एवढं पण सांगत असते रेकी शिकत असताना की तुमचा दरवाजा नेहमी हसत उघडा. तुम्ही आतमध्ये किती रडले, किती दुःख आहे, किती वेदना आहे, पण जर काय त्या क्षणाला तुमचा दरवाजा वाजला तर तुम्ही हसत उघडू शकले पाहिजे, एवढी कॅपॅसिटी तुमच्या आतमध्ये पाहिजे. आणि ती निर्माण करते रेकी ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा. आपलं शरीर, आपलं मन आणि आपल्या आत्म्यावर या नकारात्मक विचारांचा परिणाम होते. आणि मग मनावर होणारा परिणाम आपल्याला ती गोंधळ, ती भीती, ती चिंता, ते नकारात्मक विचार आणून देते. शरीर वेदनेनी त्रस्त होते. सगळ्या वेदना विचारांच्या आहेत. विचार पॉझिटिव्ह करा, वेदना नष्ट. आम्ही रेकीमध्ये आलो मॅम, तेव्हापासून आमचे ना हात पाय डोकं काय जे काय दुखायचं ना ते बरं झालं. ते मणक्यांचे आजार विचारांचे होते, म्हणून गळून निघून गेले तुमचे. काही मी जादू केली नाही, काही मी केलं नाही, फक्त तुमच्या आतली ऊर्जा योग्य प्रकारे कशी वागावी ना हे तुम्हाला शिकवलं आहे, कशी त्याचा वापर करायचा ते शिकवलं आहे. आपण सोल लेवलवर जेव्हा आपण असं नकारात्मक विचारांमध्ये असतो तेव्हा लक्षात घ्या, आपण नकारात्मक विचारांमध्ये असतो तेव्हा आपल्या हायर सेल्फ सोबत आपलं कनेक्शन कट होतं किंवा ते डिस्कनेक्ट होतं. आपण अनेक वेळा जसं जसं मोबाईलला रेंज नाही असं म्हणतो ना आपण बऱ्याच वेळा, है ना, डिस्कनेक्ट झालाय फोन, आता हे दादा येऊन गेले, मॅम आम्हाला आवाज नाही येत आहे कारण रेंज कमी झाली, असंच म्हणूया हायर सेल्फ सोबतची आपली कनेक्टिव्हिटी कमी होते. मग आपल्यामध्ये सुरक्षितता येते, योग्य निर्णय क्षमता कमी होते, म्हणून नको आहेत हे. आणि अधिक महत्वाचं काय, तर त्या जुन्या जखमा पुन्हा 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 आठवल्यामुळे पुन्हा त्या पक्क्या होतात. जसं आपण एखादा विषय वारंवार वाचला की तो पाठ होतो की नाही आपल्या, होतो ना. तसंच त्या आठवत राहिल्या की पुन्हा पुन्हा त्या आपल्या अगदी पाठ होतात आणि मग ते आपला पिच्छा सोडत नाहीत. आपल्याला या नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यासाठी ब्रह्मांडी ऊर्जा कशी मदत करते हे मी तुम्हाला पुढच्या टप्प्यात सांगते. मग त्या अगोदर तुम्हाला सांगते, नवीन सदस्यांना थोडस हे सेशन जरा वेगळ्या स्वरूपात गेलं. विषय सुरू झाला ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे काय हे सांगायचं अगोदर होतं मला, पण हरकत नाही. सगळ्याच सेशन मध्ये त्याच विषयावर सेम सिक्वेन्स असतो, म्हणून आज कदाचित युनिव्हर्सनी तो
चेंज करून घेतला. ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर माझ्याच आतमध्ये असलेली ही ऊर्जा, ही आध्यात्मिक ऊर्जा, जी प्राणशक्ती, जो श्वास मी घेत आहे, तो श्वास म्हणजे प्राणा, तो श्वास म्हणजे प्राणशक्ती. तो जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत तुम्ही आणि मी येथे आहात, असंच म्हटलं जातं. काही लोक म्हणतात जीवन म्हणजे काय, तर पाण्याचा थेंब, कोणी म्हणते प्रकाश. तर हो, तीच जीवन ऊर्जा जी तुम्हाला, मला आणि सर्वांना जिवंत ठेवते आहे, तो प्राणवायू. आणि ती प्राणवायू म्हणजेच नैसर्गिक ऊर्जा, म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा. मग आज आपण त्या प्राणवायूचा प्राण घेण्यासाठी, स्वतःच्या शरीराला दुरुस्त करण्यासाठी, पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी नक्कीच वापर करतो आहे. आपल्या दुःख वेदनांमधून बाहेर निघण्यासाठी आपण ऊर्जेचा वापर करतोच आहे. आता काय करायचं आहे? ऊर्जेसोबत जोडून मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर कसा करायचा आहे हे शिकायचं आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी शिकणे म्हणजे काय? तर तुम्ही जी ध्यानधारणा करत होती तीच ध्यानधारणा, तुम्ही ज्या गुरूंकडून, सद्गुरूंकडून ऊर्जा घेत होते तीच घ्या. रेकी नका म्हणू. आम्ही म्हणतो स्वामी समर्थांच्या ऊर्जेसह जोडा. ब्रह्मांड नायक असं म्हणतो ना, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडीय ऊर्जा. काय आहे वेगळं? ओके. तुम्ही ज्या आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं होतं, तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा बुल्लासी. तुझ्या आतमध्ये देव आहे, त्याला ओळख. तेच करायचं आहे. आपल्या आतमधल्या त्या प्राणाचा, प्राणशक्तीचा, देवत्वाचा पूर्ण अनुभूती घ्यायची आहे आणि आरोग्य संपन्न, आनंदी जगायचं आहे. त्या नकारात्मक विचारांना असं गो करायचं आहे आणि आयुष्यामध्ये एकही क्षण दुःखाचा येणार नाही, असं मस्त जगायचं आहे. आलंही दुःख तर त्या दुःखाला मी किती मिनिटामध्ये गायब करणार, त्यामधून पॉझिटिव्हिटी मी किती मिनिटात क्रिएट करणार, हे माझ्या हातात आहे. कुठल्या प्रसंगाकडे कशा पद्धतनं बघायचं हे मी ठरवणार. आणि ही क्षमता तुमच्यामध्ये त्या ब्रह्मांडाने दिली आहे, ब्रह्मांड नायकांनी दिलेली आहे, जे हे ब्रह्मांड चालवत आहेत. त्यांनी आपल्याला निर्माण करतानाच एवढं त्यांना जमलं ते. आणि पुन्हा आपण म्हणतो देवाने हे का नाही केलं, ते का नाही केलं, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. हो ना? करा बरं, निर्माण एक डोळा करता येतो का? ज्या डोळ्यांनी ही सृष्टी आपण बघतोय, निर्माण करा. करा बरं हा श्वास निर्माण केला ना कोरोना काळामध्ये, श्वास निर्माण. एका दिवशी केवढं बिल निघायचं. ज्यांना ऑक्सिजन तेव्हा मिळत नव्हतं, मिळत होतं का ऑक्सिजन लोकांना कोरोनाच्या वेळेस? नव्हतं मिळत आहे ना. किती जणांना ऑक्सिजन मिळालं नाही आणि ते वेटिंग वर राहिले किंवा ऑक्सिजन मिळालं, त्याची किंमत विचारा. आणि हे ब्रह्मांड, ते ऑक्सिजन, ती ब्रह्मांडी ऊर्जा, तो प्राणा, ती प्राणशक्ती आपल्याला निशुल्क देत आहे, दिवस रात्र देत आहे की नाही? मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला करायचं आहे त्या प्राण ऊर्जेचा, त्या प्राणशक्तीचा, त्या प्राणाचा, त्या जीवन ऊर्जेचा पूर्ण उपयोग करायचा आहे, बस. मग मी रेकी शिकवताना काय शिकवत असते? या ब्रह्मांड नायकांच्या कृपेने, माझ्या गुरूंकडून, सद्गुरूंकडून घेत असलेली ऊर्जा, मी ज्या देवी देवतांना मानते त्यांच्याकडून घेत असलेली ऊर्जा, त्या परमपिता परमेश्वराला मी मानते, मी अल्लाहला मानते, मी बुद्धांना मानते, मी महावीरांना मानते. मला येणारी ती ऊर्जा, तुम्ही कोणत्याही धर्माचे असू देत, तुम्ही कुठल्याही जगातील कुठल्याही ठिकाणी राहत असू दे, ऊर्जा एकच आहे. नाव वेगवेगळे आहेत. या ब्रह्मांडाची ऊर्जा आपण घेतो. आजपर्यंत आपण घेत असलेली ऊर्जा 30 ते 35% घेतली आहे किंवा त्याही पेक्षा कमी घेतली आहे. आपण काय करणार आहे? ब्रह्मांडासोबत जुडणं म्हणजे काय? तर मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ग्रहण करणं. ही आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण करायची.
ही ग्रहण केलेली ऊर्जा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरायची आणि विचारांमुळे निर्माण होणारे आजारांवर नियंत्रण करायचं. एक, ही ऊर्जा वैद्यकीय शास्त्राच्या नियमानुसार आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ग्रहण करायची आणि आपलं आरोग्य तंदुरुस्त करायचं. आज मी असं म्हणेन, ही ऊर्जा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून माझ्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडला त्या नकारात्मक विचारांमधून बाहेर काढून ही ऊर्जा त्या नकारात्मक विचारांना सकारात्मकतेमध्ये, दिव्यतेमध्ये ऊर्जावान होण्यासाठी या ऊर्जेचा वापर करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुळणे. काय करणार आहे पुन्हा सांगते, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा उपयोग कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडला योग्य दिशेने प्रोग्राम करण्यासाठी वापरणे आणि माझ्या आयुष्यामधील प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेणे. एवढंच नव्हे तर माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रकारे प्रोग्राम केल्यामुळे तो गाळ, ते गढूळता ती काढून टाकून मला तेथे पॉझिटिव्हिटी क्रिएट करायची आहे. ती क्रिएट करून मग काय राहिला प्रश्न, ना शारीरिक, ना मानसिक, ना आर्थिक, कशाचाच नाही. आज जर का आर्थिक अडचण आहे ना, ती सुद्धा येथून. बऱ्याच वेळा लहानपणी ऐकला ना, पैसा आला की लोक वाया जातात. आमच्याकडे असं म्हणतात, माझी विदर्भाची भाषा थोडीशी समजून घ्या. पैसा आला की लोक वाईट मार्गाला जातात. पैसा व्यसन जडवतो. पैसा त्यांच्याकडेच येतो जे 2 नंबरचे कामं करतात. मला एक विचारायचं आहे, खरंच खरंच प्रामाणिकपणाने पैसा कमावताच येत नाही का? कोणी सांगितलं? आपण हेच थॉट क्रिएट करत जातो आणि जर का आपल्याजवळ 2 पैसे शिल्लक आले ना, तरी आपल्या मनात येते की लोक म्हणतील 2 नंबर जे काय असेल ते. ओके, कोणाचं मन दुखावलं असेल मी लगेच माफी मागते आहे. ओके, पण असा विचार आमच्यावर झाला आहे. आमच्यावर म्हणजे अगदी जवळजवळ सगळ्यांवरच झालेला आहे. कोणाकोणाला हे माहितीये असं, कोणाकोणाकडे म्हणतात मला सांगा बरं. कोणाकोणाला म्हणतात असं, कोणाकोणाकडे असे विचार येतात? येतात ना बऱ्याच जणांकडे. असे विचार आमच्याकडे, आम्हाला लहानपणापासून सांगितलं आहे. हो, हे मी बोलली, हे कोणी कोणी ऐकलंय? आहे ना, आहे की नाही? मला एक विचारायचं आहे, बघा किती जणांनी हात वर केला. खरंच असं काही आहे का? नाहीये असं काही खरंच? कसं असणार आहे? असं कसं असणार आहे? लाखो लोक आहेत की ते चांगल्या मार्गामधून पैसा कमवत आहेत, बरोबर. आणि लाखो लोक असे आहेत की अशा विचारांनीच फक्त पैशांपासून दुरावा निर्माण झाला म्हणून मागे राहिले आहेत. म्हणजेच काय तर माझ्या विचारांचा परिणाम माझ्या शरीरावर होतो, माझ्या आत्म्यावर होतो, माझ्या सोल लेवलवर, सगळ्याच ठिकाणी. अरे, भौतिक जगामध्ये मी काय सुख घ्यावे काय नाही घ्यावे यावर सुद्धा होतो. मग ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये काय बरं ताकद आहे आणि कशी बरं ऊर्जा काम करते, आपल्याला आज बघायचं आहे. जसं आपण ऊर्जेसह एकरूप होतो, जसं आपण ऊर्जेसह एकरूप होतो, तसं काय बरं होते, जसं आपण ऊर्जेसह एकरूप होतो तसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये या ऊर्जेचा योग्य उपयोग घ्यायचं टेक्निक समजतं. बघा, मी तुम्हाला एक सांगेन, तुम्हाला एक माहितीये का, ऊर्जेसोबत जुडलं ना की एक गोष्ट समजते. काय माहितीये की प्रत्येक नकारात्मक विचारामध्ये सुद्धा सकारात्मकता क्रिएट करण्याची क्षमता आहे. मग ते काही असू देत.
प्रत्येक येणारा कुठलाही विचार असू दे, मग आपण इथे मेडिटेशन करायला लागतो, तसं आपण काय करतो, ती आध्यात्मिक ऊर्जा येत आहे. आपण आज फक्त नकारात्मक विचार यावरच बोलत आहे. ओके, ही आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण केली आहे आपण, आध्यात्मिक ऊर्जेने ग्रहण केली आहे. ही ग्रहण केलेली ऊर्जा आपण आपल्या आतील विचारांवर काम करण्यासाठी वापरतो आहे. आणि हे टेक्निक मात्र प्रॉपर रेकी सोबत जुडल्याने येते आहे. थोडीशी हालचाल करत राहा, म्हणजे तुम्ही मला दिसता आहात म्हणून. येस, थँक्यू. तर त्या जुन्या जखमा आतल्या काढून टाकण्यासाठी ऊर्जा मदत करते आहे. कशा करते आहे, तर तर कितीही दुःख असू दे, कितीही वेदना असू दे, तुम्हाला माहितीये काय, चांगल्यात चांगलं कसं क्रिएट करता येतं, ही आनंदाची बातमी देणारी ही रेकी ऊर्जा. प्रत्येक नकारात्मक विचारामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी दडलेली असते. आणि जसं आपण ऊर्जेसोबत जोडतो, तसं हे प्रोग्राम होतं कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड, आणि आपल्या विचारांवर योग्य प्रकाश पडायला लागतो. आज आपण काय करणार आहे, आजच्या ध्यानामध्ये आपल्याला स्वतःला घडवणार आहे. आणि हे जे काही होतं ना, आजचं ध्यानच नाही फक्त, तर ऊर्जेसोबत जसं आपण जुळतो ना, तसं आपल्याला आपल्या आतील हार्मोन्स वेगळे क्रिएट होतात. बघा काय असते, ती राग, ती भीती, ती चिंता, ती काय करते, तर ती चिंता आपल्याला आतल्या आत खात असते. आपण ऊर्जेसोबत जुडल्यानंतर ती आध्यात्मिक ऊर्जा जशी जशी आतमध्ये येते, जसे जसे चक्र बॅलन्स होतात, ती ऊर्जा नष्ट होत राहते. त्या प्रत्येक ऊर्जेसह ज्या अफर्मेशन आहेत, त्या मनाच्या पडद्यावर शांती, सुरक्षितता, प्रेम, ऊर्जा, समृद्धी देतात. तो सुवर्ण प्रकाश आपला आत्मा, आपलं मन, आपलं सबकॉन्शियस माइंडने भरून जातो. आणि काय होते, तेथे सकारात्मकता क्रिएट व्हायला लागते. अशी ही ऊर्जा, ही ऊर्जा आम्ही अनुभवली आहे. एवढी अनुभवली आहे ना, की किती बोलावं विचारूच नाही शकत. कितीही बोलू शकतो, कितीही बोलू शकतो. जसं आपण आपल्या निगेटिव्ह विचारांना एक्सेप्ट करतो, ठीक आहे, हा विचार माझ्या डोक्यात येतो. बघा, मी भरपूर उदाहरणं दिली आहे, मी अजूनही अनुभव विचारते काही सदस्यांना, नक्कीच, की माझ्या आतमध्ये ना हा एकच एक विचार घर करून राहतो, अरे गड्या, मला ना जसं जसं की कधी आलेला रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आला असतो केव्हा तरी, पण पुन्हा तोच विचार येतो. आता छान चालू आहे ना, सगळं सगळं मस्त आहे, पण तरी पुन्हा माझ्यासोबत असं काही होईल का, असंच माझ्यासोबत होईल का, गेलेला आजार पुन्हा येईल का. याचा अर्थ काय, तर आपण त्या गोष्टी अंतर्मनापासून स्वीकारल्या नाहीत. आपण त्यावर पुन्हा पुन्हा विचार करतो आहे. एवढंच नाही, तर आपण रस्त्याने चालत असताना लहानपणी जर का एखाद्या ठिकाणी मोठी ठोकर लागून आपण पडलेलो असलो ना, तर बऱ्याच वेळा आपण पुन्हा त्या रस्त्याने जाताना विचार करतो की तेथे दगडच असतील. बघा कसं सगळ्यांनी लगेच माना हलवल्या, आहे की नाही. पण आता रोड बांधणं झाले आहेत, आता तिथे ठोकर नाही लागू शकत, पण सबकॉन्शियस माइंडला माहितीये तेथे असेल. जेव्हा आपण त्या रस्त्याने पुन्हा जातो, आपल्याला तो बांधलेला रोड दिसतो, आपल्याला समजते आता इथं दगड नाही, तेव्हा त्यानंतरच्या वेळेस पुन्हा जाताना तो विचार येत नाही कदाचित. पण जर का त्या विचारांनी मोठं घर केलेलं असेल ना, तर पुन्हा पुढच्या वर्षी 1-2 वर्षांनी जाताना विचार येतो. पण पुन्हा मग आपलं मन ते विचार कट करतो, नाही तो रस्ता बांधला होता, मी मागच्या वेळेस गेली होती. ओके, असं होतं. बघा, सगळ्यांनी हो म्हटलं. यामागे काय कारण आहे, तर आपल्या आतमध्ये असलेले ते स्मरण. आणि हो, ते स्मरण, त्या स्मरणाची प्रत्येक वेळेस तर त्या रस्त्यावर जाऊन पाहता येणार नाही, किंवा प्रत्येक वेळेस तर पुन्हा तो लहानपणीचा आलेला वाईट अनुभव घेऊन पुन्हा जाता येणार नाही ना. येथे गरज आहे आपल्याला आपल्या विचारांना बदलण्याची. आणि ही आपल्या विचारांना बदलण्याची ताकद आपल्या सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रकारे प्रोग्राम करण्याची ताकद दिव्य ऊर्जेमध्ये आहे.
काहीच नाही करावं लागत. फक्त ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुळा, छान ऊर्जा ग्रहण करा आणि त्या विचारांची शांतता करून आपलं सबकॉन्शियस माइंड योग्य प्रकारे प्रोग्राम करा. पण हे सगळ्यांना माहिती आहे, हे होत नाही. हे करण्यासाठी या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जोडा, असं म्हणेल. कारण हे सगळं आपण करून घेत असतो. जेव्हा आपण त्या नकारात्मक विचारांना शिकवतो आणि ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने आपल्या सबकॉन्शियस माइंडची योग्य भाषा समजून घेतो, तेव्हा ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळायला लागते. आपलं जीवन बदलायला लागते. आपलं जीवन प्रकाशमान व्हायला लागतं, प्रकाशाने उजळायला लागतं. तो प्रत्येक नकारात्मक विचार सकारात्मकतेमध्ये बदलण्याची ताकद स्वतःमध्ये येते. ते असं म्हणूया की त्या नकारात्मक विचारांमध्ये एक बी आहे पेरलेलं, एक बी आहे सकारात्मकतेचं. त्या दुःखांमधून, वेदनेमधून बाहेर येण्याची ताकद, ऊर्जा निर्माण करते. आणि त्या दुःखामध्ये सुद्धा मला काय संधी मिळाली होती ते सहजतेने शोधण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करते. अशी ही ऊर्जा. नक्कीच अगदी एवढ्या छोट्याशा सेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगता येणार. कशा सांगू? कारण विषय खूप मोठा आहे. जेव्हा आपण रेकीसोबत जुळतो, जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुळतो, तेव्हा एका एका टप्प्यावर छोट्या छोट्या मेडिटेशन मधून या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जातात. तुमच्या विचारांना योग्य दिशेने वळवलं जातं. एक एक ट्रॉमा, एक एक भीती, एक एक नकारात्मक विचार, एक एक घडलेला तो प्रसंग आपल्या आतला काढून टाकला तो डस्टबिन मध्ये आणि पुन्हा नवं काहीतरी क्रिएट केलं जातं. तेथे सकारात्मकता क्रिएट केली जाते. असं ते होतं. अनेक सदस्य आहेत की जे खूप वर्षापासून अनेक साऱ्या ट्रॉमामध्ये होते, ते सहजपणे निघाले. किती बोलावं, किती सांगावं. कदाचित हे सांगत असताना काही लोकांना नाही समजणार. ओके, नाही समजणार की मॅम काय सांगता आहेत. पण जो अनुभव घेतो तेव्हा समजते की एखादी व्यक्ती रेकी सोबत जोडायच्या अगोदर असं म्हणत असते की मी असहाय्य आहे, मॅम आता मला मदतीची गरज आहे, मॅम आता मला अमुक हवं आहे. आणि जसा का असाना 45 दिवसाचा कोर्स होते तेव्हा काय म्हणतात मॅम आय एम ओके, आता मी त्या प्रत्येक प्रसंगासोबत लढण्यासाठी तयार आहे. जेव्हा मदतीची गरज होती, मॅम आता मी स्वतः पॉवरफुल आहे, असं बोलतात. आधी हा जो बदल आहे, हा बदल अगदी एका दिवसात होतो असं नाही म्हणणार ना मी. कसं म्हणू? आहे ना, एका सेशन मध्ये आज मी तुमच्या सोबत आहे, आज मी तुम्हाला काय म्हणूया, आज मी तुमच्याकडून काहीतरी करून घेते आणि उद्या तुम्हाला विचार येणार नाही. नाही, कुठलीही गोष्ट घडत असताना विशेष प्रोसेस असते. ओके, आता लगेच 15 मिनिटासाठी फरक पडला आणि नंतर पुन्हा जैसे ते नको. जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत कायम स्वतःमध्ये बदल हवा असेल तर या सारख्या विचारांसह माइंडला योग्य प्रोग्राम करत करत योग्य वळण लावत लावत आपल्याला आणावं लागेल. कारण खूप दिवसाचं जमा केलेलं असतं. म्हणतात ना, मूर्ती घडवावी लागते, आहे ना. तो मातीचा गारा असतो, पण मातीच्या गाऱ्यामधून सुद्धा मूर्ती निर्माण होते. त्याला योग्य आकार द्यावा लागतो. लगेचच होतं का सगळं? नाही ना. त्याला आकार, उकार, त्यानंतर ती ऊर्जावान होते. सेम आपल्याला स्वतःला अगदी असं समजूया की बरेच जण असं म्हणत असतात लहान लेकरू म्हणजे अगदी मातीच्या गाऱ्यासारखं आहे. त्याला ना आपल्याला घडवावं लागतं. त्यामध्ये त्याला त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. सेम आपण स्वतःला असंच समजूया, पुन्हा आपल्या माइंडला योग्य प्रकारे घडवूया, त्याला योग्य आकार देऊया आणि मग ते मूर्तिमंत स्वरूप आपलं बाहेर येणार. आणि मग समजणार आपल्याला की काय बरं ताकद आहे आपल्यामध्ये, काय बरं ताकद आहे ऊर्जेमध्ये. काहीच नाही करावं लागत, फक्त ग्रहण करावं लागते आणि योग्य प्रोग्राम करावं लागतं. परंतु ते कसं? योग्य टेक्निकने. आणि हे जर योग्य टेक्निकने केलं तरच ते घडतं. नाही तर पुस्तकं तर हजारो आहेत आणि फक्त पुस्तक वाचून माझ्यामध्ये बदल झाला असं सांगणारे फार क्वचित लोक आहेत.
आपल्या प्रत्येकाला योग्य प्रकारे पुढे जाण्याची गरज असते आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला त्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी मदत करणार. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडणार तर नक्कीच, कारण आम्ही ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण करणे, तिचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कसा उपयोग करावा, या आध्यात्मिक ऊर्जेचा चक्र बॅलन्स करून भौतिक जगामध्ये कसा आपला विकास घडवावा, याच ऊर्जेचा वैद्यकीय शास्त्रानुसार अभ्यास करून वापर करून कसं बरं आरोग्य आपलं दुरुस्त करायचं आणि माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रोग्राम देण्यासाठी ऊर्जेचा कसा बरं उपयोग करायचा आणि मग कसं स्वतःचं बेस्ट व्हर्जन क्रिएट करायचं, ते तुम्हीच स्वतःच बघणार. ते तुम्ही स्वतःच बघणार. मी काय काय सांगणार आहे ना. मी नक्कीच विचारेल काही सदस्यांना की तुम्हाला नवीन सदस्यांना काही सांगायचं आहे का, की आजचं मी सेशन घेतलं याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का, तर नक्की बोलू शकता. इलेक्ट्रिक हँडराईज किंवा चॅटबॉक्स मध्ये जर मी टाईप केलं तर मला खूप मदत होईल. किंवा असा हात केला तर, कारण 2-3 स्क्रीन आहेत माझ्या समोर, मग मला तुम्ही स्क्रीनवर दिसत नाही. माईक सुरू करू? ओके, 1 मिनिट. चला, अगोदर आजच्या सेशनला अनुसरून कोणाला अनुभव सांगायचा की अगोदर काही गोष्टींची भीती, त्रास, त्रागा होता आणि आता त्यामध्ये बदल झाला आहे. मग शेवटी सगळेजण येतात, मॅडम मी 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 ग्रँड मास्टर्स. ओके, मला नाही दिसत आहे. मंगल खामकर, तुम्हाला बोलायचं आहे का? तुमचा माईक सुरू झाला. सुरेखा चव्हाण, तुमचा माईक मी खूप वेळा बंद केला, नाहीतर आता रिमूव्ह करेल ना. मी फक्त माईकच म्यूट करते आहे. मी सेशन मध्ये 2-3 वेळा डिस्टर्ब झाली, कारण ना म्यूट करत असताना खूप वेळा. मंगल खामकर, माईक सुरू करा. कुठे आहेत मंगल खामकर? आता का बरं बंद केला? हा, बोला, कुठे आहात? बोला बोला, काय बोलायचं तुम्हाला, बोला. विचार डोक्यात होते भरपूर. विचारामुळे सगळे आजार जडलेले आहेत मला. सगळे आजार भरपूर आहेत. त्यामुळे आता जरा थोडं व्यवस्थित वाटतंय. किती दिवस झाले मंगलताई आपल्याला जोडून? अनंत चतुर्दशी पासून. अनंत चतुर्दशी. ओके, अनंत चतुर्दशीच्या दिवशी. हा, आता आपण सेकंड डिग्रीला आलेलो आहे ना. फरक वाटतो स्वतःमध्ये थोडाफार मंगलताई आता आठवड्याभरात? हा, वाटतंय थोडं 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 वाटतंय. मला कालचं सेशन नाही निघता आलं, मोबाईल मध्ये काढता आलं नाही. काल बंद होता. कालचं सेशनच नव्हतं ताई, काल सुट्टी होती. हा, बरोबर बरोबर. ओके, कारण मंगलताईला इंग्रजी नाही जमत, त्यांना ते व्हॉट्सअप वगैरे जमत नाही. नाही दिली आहे, त्यावरून त्या नाही नाही. बस. ओके, हा, खूप खूप एकदम. छान. थँक्यू, थँक्यू मंगलताई, खूप धन्यवाद. माईक बंद करता येते मात्र मंगलताईंना. बर. योगिता, कोणीतरी योगितानी मी टाईप केलाय, माईक सुरू करा योगिता. हा ताई, योगिता आहे. बोला बोला. आधी रेखी सोबत जोडली होती तेव्हा म्हणजे बिलकुल पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे सर्व होतं, पण आता मधात जेव्हा ब्रेक झाला माझा, मग असं वाटते की आता परत जोडायला पाहिजे. ओके ओके ओके, श्वेता कदम, काय बोलायचं आहे? मॅडम, खूप धन्यवाद तुमचे मॅडम. रेखीमध्ये आल्यापासून माझ्यामध्ये तुम्हालाही चेंजेस दिसतच असेल. ऑलरेडी मी खूप हायपर हायपर म्हणजे म्हणजे बोलण्यामध्ये खूप हायपर लगेच व्हायची, परंतु आता मी कोणी हायपर झालं की त्यांना शांत करते. की कूलपणे बोला, शांततेत बोला, जास्त ओरडून बोलू नका असं. पण तेच मीच करत होती पहिला. आता मी दुसऱ्यांना सांगते की नका तुम्ही करू, कारण की मला काय माहिती नाही, स्वतःलाच त्या गोष्टीचा त्रास होत असतो. मग मी कूल राहण्याचा प्रयत्न करते. खूप सुंदर. हा चेंजेस खरंच खूप छान आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की ह्या गोष्टीचं की विचार माझे आणि एका जागेवर. मी ट्रेस मध्ये होती. तर हा, तुम्ही जे तुम्ही जे सिम्बॉल दिले
ते सिम्बॉल मनामध्ये घेऊन, जसे तुम्ही तो जो पतंगीसारखा सिम्बॉल दिला आपला हा अर्थ करून, हे सगळे सिम्बॉल मी मनामध्ये रेखाटले आणि ते रोजच्या रोज रात्री त्याचं ग्रहण करत राहिले. पण रिअल म्हणजे मी असा विचार वेगळा केला होता की मला आता ही गोष्ट उद्या माझ्या जीवनामध्ये नाही व्हायला पाहिजे. पण मॅडम, रिअल फॅक्ट खरंच सांगते, एक खरंच म्हणजे मिरॅकल आहे रेखीमध्ये, की दुसऱ्या दिवशी खरंच ती गोष्ट साक्षात्कार झाला त्याचा मला, की जी गोष्ट मला हवी होती ती मला दुसऱ्या दिवशी ती स्वतःहून माझ्याकडे आली. आणि स्वतःहून माझ्याकडे आल्यावरती ती व्यक्तींनी ते त्यांनी केलेल्या चुकांचं माझ्याकडे अक्षरशः खुल्या मनाने सांगितलं की मी हे चुकलो किंवा काय झालं. मला इतकं बरं वाटलं, इतकं बरं वाटलं की हीच गोष्ट मला हवी होती. आणि त्याच्यामुळे मी अक्षरशः खूप 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 शांत झाली. मला ती गोष्ट मिळाली की समोरच्या व्यक्तीकडनं मला त्याच्याकडून हे हवं होतं की तुम्ही चुकलात आहात करून बोलण्याचं. तर त्याला ते ज्ञात झालं की हा मी हे चुकलोय आणि मी ते बोललो पाहिजे. आणि रिअल मॅडम, त्याच्या रात्री म्हणजे कमीत कमी मला असं वाटतं, जेव्हापासून आपलं सेकंड सेशन झालंय आणि तुम्ही आम्हाला सिम्बॉल शिकवले, तेव्हापासून ते सिम्बॉल रेखाटून आणि त्याचं ग्रहण करून रोजच्या रोज रात्री मला त्याचा इतका परिणाम मिळाला, इतका परिणाम मिळाला ना. रिअल मॅडम धन्यवाद आहे. आणि हा ब्रह्मांडाचे पण धन्यवाद आहे. ही ऊर्जा एक आध्यात्मिक ऊर्जा तर आहेच आहे, पण ह्या ऊर्जेला काहीच नाव पण मी देऊ शकत नाही. भरपूर नाव आहेत, भरपूर नाव आहे. खूप काय धन्यवाद. बोलू. खूप थँक्यू. धन्यवाद मॅडम. थँक्यू. 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 खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नक्कीच आपण जो विचार करणार ते आपल्या आयुष्यात होणार. ओके. तुम्ही तुमच्या विचारानं, तुम्ही नकारात्मक विचार करत होते म्हणून लोक नकारात्मक वागत होते. तुम्ही सकारात्मक विचार करा, लोक सकारात्मक वागणार. अर्चना कोठारी यांना बोलायचं आहे. करा माईक सुरू. मॅडम, मी 2 सप्टेंबर पासूनच जॉईन झाले, पण माझे खूपच बदल झाले. मला इतक्या बॉडी पेन होतात, आणि ज्या बॉडी पेनची मी 2 वर्षापासून वाट बघत होते. कारण डॉक्टर मला म्हणायचे की आता तुमचं सगळं ओके, फक्त मला बॉडी पेन झालेला सांगा. जितक्या बॉडी पेन होतील ना, तेवढे तुमच्यात इम्प्रुव्हमेंट जास्त. आणि जसं मी रेकी जॉईन केली ना, तसं मला बॅक पेन, बॉडी पेन चालू झालं. हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे माझ्या नसा मोकळ्या व्हायला लागले. खूप सुंदर. या पिल्लूला पहिले आत्मानमस्ते करू आणि द्या, मी नंतर 2 जाऊया. तुमचं पिल्लू पहिले बोला समोर ना, येते. नमस्ते. आत्मानमस्ते आणि बाय बाय आणि बाय बरं बाय. करते. हा, आता मम्मीला बोलू बरं, द्या. हा. लवकर बरं करते. मग 2 वर्ष झालं ना, डॉक्टरच्या गोळ्या चालू होत्या. डॉक्टर म्हणले 1 वर्ष तर काही नाही, गोळ्यावरच होतं. रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. आता मला म्हणजे तुमचं काम सगळं ओके झालंय, तुम्ही फक्त आता मला बॉडी पेन झालेल्या सांगायच्या, दुसरं काही सांगायचं नाही, कुठलीही तक्रार आणायची नाही. आणि 2 सप्टेंबर पासून मी जसं मी हे केलं, आपला क्लास जॉईन केला. आणि आता सुरुवातीला तर थोडं झालं, पण आता जास्त बॉडी पेन व्हायला लागलेत मला. म्हणजे ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होते ते आता सुरू झालं, आणि ते माझ्यासाठी पॉझिटिव्ह साईन आहे, गुड न्यूज आहे माझ्यासाठी. बघा, इतरांसाठी बॉडी पेन होणे ही नकारात्मकता आहे. आमच्या शरीराला पेन होत आहेत, पण कोठारी त्यांचं मला वाटते कमरेपासून खाली शरीर पूर्ण बधीर होतं, त्या जागेवर होत्या. ओके. आणि त्यांना पेनची गरज होती, दुखण्याची गरज होती. कारण जेव्हा दुखेल तेव्हा समजेल की कॉन्शियसनेस आहे तेथे, सचेतना आहे. हा ना. आणि फक्त आता हो. सेकंड डिग्रीला आलेले आहेत. खूप धन्यवाद अर्चनाताई. फक्त मेडिटेशनला लागले आहेत, आणि आता अर्चनाताई ज्या झोपून मेडिटेशन करायच्या त्या आता उठून बसून मेडिटेशन करून राहिल्या. आणि सगळेच मेडिटेशन उठून बसूनच करते. थँक्यू म्हणा युनिव्हर्स ब्रह्मांडीला, ब्रह्मांडी ऊर्जेला थँक्यू म्हणा, युनिव्हर्सला. बस एवढंच करा शिवाय कोठारी ताई. आजचा अनुभव सांगते. सेकंड रेकीचं मेडिटेशन केलं, ते सगळं मी ते तुम्ही सिम्बॉल वगैरे सांगितले ना, थोडा वेळ लागला मला ऍक्सेप्ट करायला, नाही का, ते काढताना वगैरे. तरी पण केलं मी सारखं ते डोक्यात ठेवून ठेवून. आज अक्षरशः मी पालतो झोपले. पालतो झोपून पूर्ण हातावर भार देऊन पूर्ण गुडघ्यावर उठून बसले मी आज. माझं खूप मलाही सुंदर. कळलं नाही कसं काय झालं. खूप सुंदर. खूप सुंदर. तुम्ही लवकरच आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. प्रत्येक सेशनला, शेगावच्या प्रोग्रामला येताना तुम्ही स्वतःच्या पायावर चालत येणार आहात. ओके. नक्की नक्की, माझं आहेच ते.
येस. माझी पण आणि ब्रह्मांड देणार, युनिव्हर्स देणार आणि तुमचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहे. तुमच्या ब्लेसिंग सगळ्यांच्या माझ्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे मी लवकर नक्की. हे झाले. खूप सुंदर. आणि मी खूप इमॅजिन केलं अशी गुडघ्यावर बसले ना, तशीच पुढच्या रविवारी उठून उभा राहिलेले. हो जाएगा. ओके. हा, होईल होईल, नक्की होईल. खूप सुंदर. अर्चनाताई, खूप धन्यवाद. देणारच आहे, खूप खूप ब्रह्मांड देणारच आहे. देणार आहे. येस. खूप. ब्रह्मांड देणार आहे. हम्म. आणि त्या मागच्याही 2 आठवड्यापासून आवर्जून शेअरिंग करतात आणि काहीच नाही. आता सेकंड डिग्रीचा शक्तिपात झालाय आमचा. 2-3 दिवस झाले हो ना. सिम्बॉलच झाले आहेत शिकवणं आणि 1-2 मेडिटेशन झाले असतील. फक्त पॉवर ते बॉल झाला मी आहे, बाकी काहीच नाही. हा. आज मिठाचं पाणी चालू केलं. परत ते तुम्ही सांगितले नाही का, आंघोळीला हे करायचं, हील करायचं, ते केलं मी. वॉटर चार्जिंग केलं. वॉटर चार्जिंग केलं आज. हं, हं, हं. खूप छान वाटलं. मस्त. जे आपण शिकलोय नाही ते आपण स्वतः पुढे पुढे करून बघतायत. खूप सुंदर. करून बघा. नक्कीच तुम्ही चालणार. ओके. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि त्या प्रत्येक आठवड्याला त्यांची इम्प्रुव्हमेंट सांगताहेत. तर या प्रवासावर सुद्धा अर्चना कोठारी यांच्या सगळ्यांनी लक्ष द्या. कारण रेखीला येण्याच्या अगोदरचा प्रवास काय होता ना, की अर्चनाताई व्हिडिओ सुरू करून बोलू शकत नव्हत्या. कारण त्या बेडवर होत्या. ओके. ब्रह्मांडाचे धन्यवाद. एवढं जर का ब्रह्मांडी ऊर्जा घडवून आणू शकते, तर मग विचारांची काय गोष्ट आहे? हो की नाही. सबकॉन्शियस माइंड मध्ये ठरलं आहे की अर्चना उभी राहणार आहे, चालणार आहे, आयुष्य पूर्वीसारखं सुंदर जगणार आहे. जर का माइंडने ठरवलं तर ते होईल. येथे युनिव्हर्स कसं काम बरोबर. करते बघा, मी तुम्हाला सांगते. ब्रह्मांडी ऊर्जा आली आहे, सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग झालेलं आहे. मग जो मेंदू मधून स्त्राव होत आहे ना, तो स्त्राव योग्य ऊर्जांचा होत आहे. जे सगळेजण सांगत असतात, काय सांगत असतात सगळेजण? पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, ऍडर्नल ग्रंथी, ह्या ग्रंथी आपल्याला हवा तो स्त्राव निर्माण करतात. मी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये घेत असते सेशन, म्हणून सोप्या भाषेमध्ये सांगते तुम्हाला की जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो तेव्हा नकारात्मक ऊर्जेचा स्त्राव आपल्याला होत असतो. आणि जेव्हा जेव्हा सकारात्मक ऊर्जा शब्द बोलले जातात तेव्हा आपला मेंदू सकारात्मक विचार क्रिएट करतो. कळलं? आपल्याला कुठला करायचं आहे क्रिएट हे तुम्ही ठरवा. आहे ना. प्रत्येक विचार बदलण्याची, प्रत्येक स्थिती बदलण्याची क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. 95% विचार आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून येतात. 95%. आणि या विचारांना जर आपण योग्य दिशा दिली ना, लोक म्हणतात 95% विचार नकारात्मक येत असतात. मी काय म्हणते, येऊ द्या ना किती नकारात्मक, त्यांना सकारात्मकतेमध्ये क्रिएट करा. ते येणारच, जसे यायचे तसे. लक्षात येते? ते जसे यायचे तसे येणार. त्यांना येऊ द्या. त्यांना आल्यानंतर त्यांना सकारात्मकतेमध्ये क्रिएट करूया. एवढी स्वतःमध्ये क्षमता निर्माण करूया. आणि हे ऊर्जेसह होते. अधिक कोणाला बोलायचंय? पटापट पण. आपला माईक सुरू करा आणि बोला पटकन. बोलू की नाही, बोलू की नाही? सध्या 17-18 लोकांच्या डोक्यात सुरू आहे. चला करा सुरू. ज्यांनी माईक सुरू केलाय त्यांनी बोलणं सुरू करा. आत्मा नमस्ते करा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मॅडम, माझं ते ही रेकी जॉईन केली ना तेव्हापासून माझ्या कमरेचा भाग ना एक साईडला ना खूप दुखायचं. सायटिकाचा त्रास होता. तर ते कमी झालं माझं. रेकी जॉईन केली तेव्हापासून. म्हणजे बऱ्यापैकी कमी झालं आता. म्हणजे असं नक्की. खूप धन्यवाद तुमचे. हा. हा.
धन्यवाद तुमचे, तुम्ही माझ्यावर खूप विश्वास ठेवला आणि ऊर्जेपर्यंत आलात. आहे की नाही, कारण जुडलात मला तुम्ही. बसायला पण खूप त्रास व्हायचा. असं बसलं ना अर्धा तास पण मी अशी बसत नव्हती. खूप असं त्रास व्हायचा मला बसताना. म्हणजे मी अर्धा तास एक तास अशी बसू शकत नव्हते. एवढं मला त्रास व्हायचा ना कमरेचा. पण ते कमी झाला. खूप छान, खूप छान. थँक्यू, थँक्यू शांताताई, थँक्यू थँक्यू. थँक्यू तुमचे. अधिक कोण धन्यवाद आहे? खूप खूप. करा माईक सुरू, आपला माईक सुरू करा आणि बोला. मी नावच नाही घेत कोणाचंच नाही आज. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. बोला. मॅडम मी व्हिडिओ नाही चालू करत, हा फक्त बोला. मी काल प्रथमच आमची कामवाली बाई आहे ना, भांड्याला येते ती, तर तिला खूप सर्दी झाली. तर म्हणजे अजिबात बोलता पण येत नव्हतं, झोप नव्हती रात्रभर. तर तिला बसल्या बसल्या 2च मिनिटं फक्त रेकी दिली आणि दुपारी एकदा दिली. तर आज सकाळी फोन केला ना, एकदम टकाटक एकदम छान वाटायला लागले आज. खूप सुंदर, खूप छान. आणि 2-3 अनुभव ती मानसीला दिलीच होती, तिला कफ झाला ना खूप, पण फरक पडला लगेच 1-2-4 तासामध्ये. आणि अजून मुलीला दिली ती सर्दीसाठी, तिला पण फरक पडत गेला लगेच. छान, आणि माझा थकवा कमी होत चालला, थकवा कमी होतोय आता. खूप छान. आत्मा थँक्यू, नमस्ते मॅडम. जॉईन केलं तेव्हा मला खूप थकवा होतो, तुम्हाला थँक्यू आठवण असेल. माधुरी. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बोला. आत्मा नमस्ते आत्मा नैना. नमस्ते मॅडम. नैना बोलते मी. बोला. आजचा विषय मॅडम आपला आहे की संकटांमधून देखील आपल्याला घडण्याची क्षमता येते, म्हणजे संकटावर मात करून आपण घडतो. याचा मला एक चांगला अनुभव सांगायचा आहे. जवळजवळ रेखीला मी बसायला लागले 2 वर्ष झाले, 1-1.5 वर्ष झाले मी ग्रँड मास्टर झाली. पण ग्रँड मास्टर होण्याच्या अगोदर पण संकट येत होती आणि आत्ताही थोडीफार का होईना येतात. म्हणजे जेवढी येत होती त्याच्यापेक्षा आता कमी येतात. पण त्यावेळेस रेखीला बसण्याच्या अगोदर जी संकट आल्यावर मी पूर्ण कोलमडून जायचे किंवा त्या संकटातून पुन्हा उभं राहताना थोडासा खूप त्रास व्हायचा की ह्या संकटामध्ये जवळजवळ म्हणजे उभं राहण्याची क्षमता नसायची किंवा ते संकट खूप त्रासाचं वाटायचं. पण आता जर एखादं संकट आलं रेखीला बसल्यापासून तरी काहीही टेन्शन येत नाही. म्हणजे जरी संकट येणार, माणूस म्हटलं आयुष्य म्हटलं की थोडीफार संकट येणार. जरी संकट आलं तरी कोणतीही भीती, चिंता, काळजी किंवा नकारात्मक अशा कोणत्याच गोष्टी मनामध्ये येत नाही. संकट आलं तरी पण हो जाएगा किंवा चांगलंच होणार किंवा त्याच्यातून चांगलाच मार्ग मिळणार आणि त्याच्यातूनच आपण घडणार. ही जी भावना आहे ना, ही भावनामध्ये अगदी सहज निर्माण होते आणि बरोबर ब्रह्मांड तसं आपल्याला साथ देतं. आलेलं संकट थोडंसं आपल्याला टच होतं, नाही असं नाही, पण त्याचे फार मोठे परिणाम आपल्यावर होत नाहीत. त्याच्यातून चांगलंच काहीतरी होतं आणि चांगलंच शिकायला मिळतं. त्याचा मला खूप अनुभव आलाय. जवळजवळ मी 2 वर्ष झाले रेकीला बसले, पण कधीच कधीच म्हणजे कुठलं 2 वर्षात मी खरं सांगते डॉक्टरांकडे आधी खूप पैसे घालवायला लागायचे, दर 2-3 महिन्यांनी वगैरे जायचे. पण 2 वर्ष झाले मला डॉक्टरांकडे 100-150 पण नसतील खर्च झाले मला तर वाटते. कधीतरी थोडासा सर्दी ताप आली तरच जाते, नाही तर फार मोठं शुगर वाढलीये, काय कुठं पडले झडले लागले असा काहीच प्रकार झाला नाही. खूप छान अनुभव येतात, खूप छान आहे. संकट जरी आली तरी त्याच्यातून मार्ग निघण्याची क्षमता निर्माण होते, एवढं नक्की. आणि मार्ग हा निघतोच निघतो आणि 100% आपल्यासाठी पॉझिटिव्ह मार्ग निघतो आणि त्याच्यातून आपल्याला चांगलंच शिकता येतं आणि आपण चांगलंच घडतो. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. खूप धन्यवाद नैना, खूप धन्यवाद. आजच्या विषयाला अनुसरून तुम्ही बोललात त्याबद्दल खूप धन्यवाद. आजचा विषय आहे की नकारात्मक विचारांवर ताबा मिळाला का, त्यामधून आपण बाहेर निघतोय का, हा आजचा विषय आहे. किंवा आपण तिथे सकारात्मकता क्रिएट करू शकतो का, हा आजचा विषय आहे. याला विषयाला जर धरून अनुभव सांगसाल तर अधिक आवडतील मला. कल्पना, कल्पना यांचा माईक सुरू आहे. कल्पना, 2-3 कल्पना आहेत आपल्याकडे. गायब झाला कल्पना. ओके. बबिता क्षीरसागर.
आता विचार येत नाहीत. पहिले विचार यायचे, आलं तरी विचार लगेच आता नाही आपलं चांगलंच होणार असं ब्रह्मांडावर अशी 100% अशी गॅरंटी वाटते की आता नाही आपल्याला काही असं विचार तर मनात येतच नाहीत. आलं तरी संकट आलं तरी वाटतं नाही नाही आहे आपलं चांगलंच होणार आहे असं गॅरंटी वाटतं. नाही तर अशी पहिले डगमगून जायची मी. आता कसं व्हायचं, असं होईल तसं होईल असे विचार खूप यायचे, पण आता विचार तर अजिबातच येत नाही. छान वाटतंय आता. तो आलेला नकारात्मक विचार आपल्याला कट करून पुन्हा नवीन हे करण्याची क्षमता येते स्वतःमध्ये. हो येते ना. निगेटिव्ह विचार आले का मग कट केलं का मग पॉझिटिव्ह होते. छान बरोबर. वाटतंय. खूप पण पहिले सुंदर. मी म्हणजे खूप असं थोडं काय झालं का लगी विचारात जायचे, पण आता विचार येत नाही. आता वाटतंय नुसतं खूप धन्यवाद. विचार. खूप 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 थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. अधिक माईक सुरू करा. कोणाला बोलायचंय? कोणी विचारांवर ताबा मिळवला स्वतःच्या? अच्छा, मी माझं आयुष्य घडवू शकते हे कोण सांगणार? कोणाला वाटते की मी मी माझ्या विचारांनी माझं आयुष्य छान करणार आहे? मग हात वर करा आणि माईक सुरू करा. कोणामध्ये ती ऊर्जा आली आहे? हो, अर्चनामध्ये तर आलीच आहे. अधिक दुसऱ्याला शेअर करू द्या अर्चना. हा, श्वेतामध्ये पण आली आहे. दुसऱ्यांना, नवीन लोकांना, नवीन लोकांना संधी देते आहे बोलायची. वैशाली गायकवाड तुम्हाला काहीतरी सांगतील. बऱ्याच दिवसानंतर वैशाली गायकवाड आल्या आहेत. ग्रँडमास्टर आहेत आपल्या. बोला आत्मा ग्रँडमास्टर, काय म्हणता? आत्मनमस्ते मॅडम. आत्मा आवाज नमस्ते. येतोय? एकदम क्लिअर. हो. मला एवढं सांगायचं होतं की आपण मॅडम जे बोलताय ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आपले जे विचार असतात खरंय की ते जर पॉझिटिव्ह ठेवले आपल्या लाईफ मध्ये किंवा आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपल्या शरीराबरोबर पण काही जर निगेटिव्ह घडत असेल, परंतु आपण जर पॉझिटिव्ह राहिलो, आपले विचार पॉझिटिव्ह जर असले तर आपण त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारे बाहेर निघू शकतो. उदाहरण असं की आता मी खूप मोठ्या आजारातून बाहेर पडली, तर त्यावेळेस मला कधी वाटलंच नाही की मला एवढा मोठा आजार झालाय. आणि मला माझ्या सहकाऱ्यांची जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी मला भेटत होती का त्यांना असं वाटत होतं की मी बरं व्हावं. मग त्याच्याने माझ्यात एकदम पॉझिटिव्ह थिंकिंग आली आणि मी चांगले विचार केले का नाही मी बरी होऊ शकते. हे विचारच मला त्या आजारातून मला बाहेर काढू शकले. नक्कीच. कदाचित हो. म्हणजे तुमचा आपले प्रवास अनुभव विचार सांगा ना वैशाली. आता हजार असलेले सदस्य तुम्हाला कोणीच ओळखत नाहीये जवळजवळ यापैकी. हा तर हा. तुमचा अनुभव सांगा रेकीचा सगळ्यांना. काय बोलले मॅडम? तुमचा अनुभव सांगा सगळ्यांना. कारण सगळ्यांना कोडमध्ये समजणार नाही, तर तुमच्या हा हा. अनुभवामधून सगळ्यांना समजेल. हे बरं बरं बरं. सध्या हजार असलेले सदस्य फार क्वचित आहेत जे जुने आहेत, आज सगळे नवीन हो आहेत. हो. मला कसं मॅडम 2019ला मला ब्लड कॅन्सर प्लास्टिक एनिमिया हा आजार झालेला. त्यावेळेस मी मुंबईला ऍडमिट पण होते दवाखान्यामध्ये. भरपूर महिने ऍडमिट होते. नाशिकला पण बरेच दिवस ऍडमिट होते. म्हणजे कॅन्सर हा हे ऐकलं तरी माणूस पूर्णपणे खचून जातो. मी पण खचून गेले होते, 100% खचून गेली होती. कोणाला वाटणार की हा आजार आपल्याला व्हावा. आणि घरात झालंय. मला एक मुलगा पण आहे, माझे मिस्टर आहे, आम्ही तिघं असतो. परंतु असं म्हणजे मी पूर्ण खचून गेले होते. परंतु माझ्या बरोबर जे सहकारी आहे, मी पोलीसमध्ये आहे, तर माझ्या बरोबरच्या मैत्रिणी आहे, जे बरोबरचे कलिग्स आहे वगैरे आणि घरातले ते सगळ्यांनी मला एक हिंमत दिली आणि माझ्यामध्ये पण मला वाटलं की मला पण जगायचं. त्यांनी जी मला मदत केली त्या मदतीला अनुसरून मी खूप माझ्यामध्ये स्वतःमध्ये त्यांना असं वाटत होतं की मी जगावं. प्रत्येकाला वाटतं की एवढ्या आजारातून कोणीतरी बाहेर निघावं. मी ते पॉझिटिव्ह याने घेतलं. तो आजार म्हणून मी आजार घेतला असं नाही कधी. मी एकदम मला खूप त्रास व्हायचा, भयान त्रास झालेला आहे मला याच्यामध्ये. माझा हा प्रवास खूप मोठा होता. तो कोणावरही येऊ नये खरं म्हणजे. ते शरीर जेवढं थकतं ना, पण जेवढं आपण आपले विचार जर पॉझिटिव्ह ठेवले ना, तर आपण कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो. हा माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे. तर मी ते
कधी वाटलंच नाही मला हा कॅन्सर हा प्रकार झालेला आहे. मी गोळ्या औषधं मेडिसिन हे सगळं व्यवस्थित चालू होतं माझं. आणि माझ्या समोर बरेच जे आहे ह्या आजारातून ते एक्सपायर झालेले. पण मी तरी पण खचले नाही का, ठीक आहे बुवा, होऊ शकतो. काहींचं शरीर साथ देतं, काहींचं नाही. मी मी त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. गोळ्या औषधं घेतले व्यवस्थित आणि सगळे माझ्याशी व्यवस्थित बोलायचं. आणि या गोष्टीत कसं असतं, आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, हे आपले जर आपण जर आपले विचार स्वच्छ ठेवले किंवा पॉझिटिव्ह ठेवले का, हा आपण ह्या आजारावर मात करू शकतो का, हा काही नाही, किरकोळ आहे, होऊ शकतं. आणि आपण जे बोलतो हे पण पॉझिटिव्ह बोललं पाहिजे का नाही, हा नाही मला एवढा मोठा आजार झालेला आहे, एवढा मोठा आजार झालेला आहे, मी कसं करणार, यातून कसं निघणार, हे जर आपण पुन्हा पुन्हा जर बोललो प्लेटलेट्स तर कशा वाढवतात हे पण सांगा सगळ्यांना. हो हो हो. तर पुन्हा पुन्हा जर त्या गोष्टी आपण जर बोललो तर ते खरंच नाही बरं होत. मग मी त्याच्यातून मी बाहेर पडले काही कालांतराने. का तर मी एकदम स्ट्रॉंग रीतीने, मी एकदम, माझ्या आजूबाजूचे सगळे लोक खूप छान होते आणि मी पण कधीच विचार केला नाही, व्यवस्थित जेवण करणं, सगळं रुटीन, कधी तो आजार कधी कुठं निघून गेला मला हे कळालं नाही. आणि माझे प्लेटलेट्स पण, परंतु जे आपल्या ब्लड मध्ये सेल्स असतात 3 प्रकारचे, त्याच्यातलं माझं ब्लड हे व्हाईट प्लेटलेट हे तयारच होत नव्हते. आणि एक लाखापर्यंतच होते. हे कितीतरी 4 ते 5 वर्ष होते. मग ते मला म्हणजे प्लेटलेट्स कमी असणे म्हणजे आपल्यात ती एक कमजोरी असणे. पण मी त्याचा पण तेवढा विचार नाही केला. परंतु माझ्यात तो विकनेस आहे, अजून पण आहे. थोडाफार असतो तो. अ, कारण आपले प्लेटलेट आपल्याला 1.5 लाखापर्यंत लागतात सर्वसाधारण जगण्यासाठी. तर माझे ते खूप दिवस 1 लाखापर्यंतच होते. मग मला माझ्या नंदेने सांगितलं हा मेडिटेशनचा क्लास लावायला वगैरे. मी किरकोळ समजलं. म्हटलं काय अशा गोष्टींनी कुठे काय होतं. परंतु आपली माइंड स्थिती व्यवस्थित ठेवणे, आपलं मन स्थिर ठेवणे, ह्या गोष्टीवर तेवढा काही विश्वास नव्हता. तर ठीक आहे. मग मी ताईच्या याने आपलं रेकी लावली. त्याच्यानंतर मी खूप दिवस केलं. मी कधी प्लेटलेट पण नंतर चेक केले. मी चेक करायचे महिन्यातून. परंतु क्लास लावल्यानंतर मी माझ्या माझ्या मनाने सुट्ट्या घेतलेल्या होत्या. सुट्टीवरच होते. आजारी झाले मी खूप. त्याच्यानंतर मी सुट्टी घेतली आणि नंतर घरी म्हटलं चला बसल्या बसल्या करूया आपण. मग मी खूप दिवस केले केले आणि मी काही चेक नाही केलं. नंतर मी काही दिवसांनी केलं, ब्लड प्लेटलेट चेक केल्या. ते कमीच होत्या. मग नंतर मला वाटतं मॅडम, मला वाटतं 3 महिने, 3 एक महिने झाले होते. त्याच्यानंतर मग मी अचानकच चेक केलं. असं काहीच विशेष नाही का चला आता चेक करू, म्हणजे रुटीन चेकअप असतं. तर खरंच अक्षरशः माझे 1,58,000, जे 1 लाख असतं, तर 1,58,000 प्लेटलेट माझे वाढले होते. मला तो इतका आनंद झाला का आपण गोळ्या औषधं घेऊन पण तेवढं ते शरीरावर परिणाम नाही केला, जेवढं मी एक माइंड सगळ्यांशी बोलून, म्हणजे आपण जसे आता तुम्ही सगळे आहात, तुम्ही ऐकताय, मी बोलते, म्हणजे तुम्ही माझे विचार घेताय किंवा मी मॅडमचे विचार घेते, ते माझ्यात पॉझिटिव्ह थिंकिंग देतात. म्हणून त्या विचारांनी मी एकदम हा. तर मॅडम जे सांगत होते त्या पद्धतीने मी रेग्युलर करत होते. सिम्बॉल्स, आणखी मेडिटेशन सर्व केलेलं. त्याच्यानंतर ते जे वाढले ना, त्याचं सगळ्यांना, खरंच माझ्या बरोबरचे जे सगळे होते मेडिटेशनला, ग्रँड मास्टर वगैरे, त्यांच्यासाठी तो खूप चांगला अनुभव होता. त्याच्यामुळे आजारावर सुद्धा आपण मात करू शकतो. तर हे रेकीमधून खरंच शिकलं पाहिजे. आणि मॅडम त्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, सगळ्यांना सांगत असतात. तर मॅडमचं पण सगळ्यांनी खरं ऐकलं पाहिजे. मी थोडं आता सध्या कमी केलेलं आहे, कारण मला ड्युटीमुळे तेवढं जमत नाही. पण मी अधूनमधून मेडिटेशन करत राहते आणि माझं मन खरंच स्थिर आहे. आणि विचार तेव्हा आधी होते, पण तेव्हापासून पण मी माझे विचार कधी पॉझिटिव्हच आहे. जे आता मॅडम मी मगाशी सांगितलं की आपण रस्त्यात चाललोय आणि तिथं तो दगड आहे, हे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये राहतं. तर ते तसं माइंड मध्ये खरं ठेवलं नाही पाहिजे. का तर ते निगेटिव्ह विचार आहे. आपल्याला हा आजार होता, मी हे कधीच आता विचारच करत नाही की मला हा आजार होता. म्हणून निगेटिव्ह विचार हे जर बाहेर काढले ना, तर सर्व काही सुरळीत चालू शकतं. आणि महिलांच्या बाबतीत खूप मोठे मोठे म्हणजे आता बरेच आजार झालेले तर आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये पण ते विचार जर नाही ठेवले आणि आपण रेग्युलर मेडिटेशन म्हणा किंवा रेकी जर आपण केलं ना, तर खरंच आपण त्यातून बाहेर निघू.
बरोबर की नाही मॅडम? बरोबर की नाही मॅडम? बरोबरच आहे. पण आता तुमचं काम झालं, आता तुम्ही तंदुरुस्त झाले आणि आता ऊर्जेला विसरत चालले आहे. पण असं करू नाही नका. मॅडम. रेग्युलर मेडिटेशन करा. कारण हो तुम्ही खरं. मेडिटेशन कराल तेवढं तुम्ही स्वतःला अधिक जास्त तंदुरुस्त आणि ऊर्जावान अनुभव करसाल. ओके? परंतु मी मॅडमला कधी विसरलीच नाहीये. मॅडमची मला मॅडमला नेहमी विसरा आठवण. लागल्यावर ऊर्जेला विसरू नका. मॅडम खरंच खूप छान आहे आणि सगळ्यांना खरंच किती प्रयत्न करता, कधी कधी वाटतं एवढ्या लोकांना सांभाळ, आपण घरातले 2 लोक व्यवस्थित सांभाळू शकत नाही किंवा आपले पार्टनर जे असं असतात त्यांना. पण मॅडम एवढ्या लोकांचं मनावर ताबा करतात, तर आपण का ते म्हणजे केलं पाहिजे हे देखील खरे. तेव्हाचा तो प्रसंग, ती वेळ खूप वेगळी होती खरं. वैशाली. हो पण हो आपण ना काय करतो, सगळ्यांचंच असं होतं की आपण खूप दुःखामध्ये, वेदनेमध्ये असतो तेव्हा ऊर्जेला जेव्हा वैशाली आल्या होत्या तेव्हा डेंग्यू झालेला होता, तेव्हा हो प्लेट्स कमी होत्या, खूप अडचणी होत्या. पण त्यामधून निघाल्या आणि खरं म्हणसाल ना तर ते दुःख आणि त्या वेदना आता आठवत सुद्धा नाहीत, एवढं लक्षात घ्या. आणि हे खूप महत्वाचं. आज शेअरिंग करत असताना वैशालीला खरोखर वैशाली कुठल्या परिस्थितीमधून आल्या होत्या तेच आठवलं नाही. तेच आणि हे आठवलं. खूप फायद्याचं आहे. ओके, आणि तुम्ही बरोबर सगळ्यात आहे? सुरुवातीला मॅडम बोलल्या की हा आजार कशामुळे झाला हे माहिती नसतं आपल्याला, बरोबर आहे. की कदाचित ते आपल्या निगेटिव्ह विचारांनी पण झालेलं असतं खूप, हो. आणि आपल्याला आधी जो खूप त्रास झालेला असतो त्यांनी पण. मग का आपण तो त्रास सोडायचा नाही? जर असंच असेल तर का त्या विचारांमध्ये राहायचं आणि का तो त्रास घ्यायचा सोडून द्यायचं, असं एक एक ते नक्कीच. महत्वाचं मुद्दा आहे. महत्वाचा. तोच महत्वाचा मुद्दा आहे की ते त्रास, तो त्रागा तो सोडून द्यायचा, पण तो सोडता येत नाही. ऊर्जेसोबत जुडल्यानंतर तो सोडता येतो. ती सोडता ताकद येतं. स्वतःमध्ये येते. ओके, त्याच्या त्या त्या टेक्निकनी असतं सगळ्या गोष्टी. त्या टेक्निक्स हो. आपल्याला खूप कामात पडत असतात. हे खूप महत्वाचं वैशालीने सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर ते दुःख होतं, त्या वेदना होत्या, ते विसरून जातो आपण. हे जास्त महत्वाचं. आणि हे जिवंत उदाहरण तुमच्या समोर आता मी उभं केलं आहे. ओके, त्या ब्रह्मांडाच्या कृपेने आज वैशालीला त्यांची स्टोरी किंवा त्यांच्या त्या वेदना खऱ्या आठवल्याच नाही. आणि यामध्ये मला खूप छान आणि खूप धन्य वाटलाय. ओके, कारण वैशाली सोबतचे असलेल्या एखाद 2 जण हजर असतील, त्यांनाही हा फरक वैशाली मधला आता समजला असेल की नाही आठवत आहे ते, आणि हेच झालं पाहिजे स्वतःसोबत. आणि म्हणून हो वैशाली स्वतःला एक शाबासकी द्या की तुम्ही घडवलं स्वतःला. हो मॅडम. मला वाटते त्या शेगावच्या कार्यक्रमाला आल्या होत्या, मी बघितलं होतं. हो. आणि त्यावेळेस येस. त्यांनी शेअरिंग पण केलं होतं. त्यावेळेसच्या आणि आत्ताच्या खूप फरक आहे. आताच्या अधिक जास्त फरक झाला आणि आता ती दुःख, त्या वेदना विसरवणारी ऊर्जा जिला आपण म्हणतो ना, ती विसरून हा. जाणार नाही. जसं लोक म्हणत असतात की शरीरावरच्या जखमा बुजल्या जातात, मनावरच्या नाही बुजल्या जात, मनावरच्याही बुजल्या जातात. या रेकी सोबत जोडा. ओके, तुम्ही स्वतःला खूप घडवणार, खूप घडवणार. आणि कधीतरी आमच्या आयुष्यामध्ये असं झालं होतं, हे पण विसरून जाणार. ते जे नेहमी नेहमी येतं ना की माझ्यासोबत असं का, माझ्यासोबत असं का, हे का, ते का, तर ते जे येणारच नाही. हेच ते बेस्ट व्हर्जन स्वतःच. आणि खूप सुंदर. आमच्याकडे बघून घरातले कमीत कमी 9 ते 10 लोक आमच्या घरातले रेकीमध्ये आहे. ग्रँड मास्टर्स केलेले, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री सगळ्यांनी केलेले. तर 10च्या वरती आहे घरामध्ये सगळ्या, आणि सगळ्यांना खूप छान अनुभव आहे. असं नाही का मीच आहे किंवा माझी ताई आहे, बरेच सगळे, माझे मिस्टर पण, माझ्या मुलांनी पण केलेलं आहे, नंदिनी, दीर आणि ऑल घरातल्या सर्वांनीच केलेलं आहे. हा. जवळजवळ एकमेकांकडे ते पॉझिटिव्ह एनर्जी येत गेली आम्हाला, आणि आमच्या घरात सगळ्यांनी जॉईन केलेलं. रेखीमय परिवार आहे त्यांचा. नक्कीच. असेच घडत राहा, असं स्वतःला छान अधिक हे करा. जे काही तुम्ही आज स्वतःला स्वतः समोर ठेवलं आहे, माझ्या समोरही ठेवलं आहे पुन्हा. आता बरेच दिवस झाले वैशाली नव्हत्या, मला तुमचं मधला हा बदल अधिक जास्त आठवला. कारण लक्षात घ्या, तो भूतकाळ आठवलाच नाही पाहिजे, त्या वेदना पुन्हा आठवल्याच नाही पाहिजे. हे खूप गरजेचं होतं आणि हेच गरजेचं आहे. इथपर्यंत जर का तुम्हाला यायचं असेल तर या नक्कीच मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुळा. नवीन बॅच सुरू होत आहे 29 सप्टेंबर 2025. वेळ असेल दुपारी 3 वाजता. ओके. एक तुम्ही म्हणसाल मागच्या आठवड्यामध्ये मॅम तुम्ही डिक्लेअर केलं होतं, पण काय करू माझा परिवार.
हा माझा परिवार खूप जास्त लाडका झाला आहे. यांनी तुमचा वेळ चोरून घेतला सकाळी 6च्या बॅचचा. एंजलची बॅच सकाळी 6ला मला सुरू करायला लावली आणि मी तुम्हाला दिलेला शब्द नाही पूर्ण करू शकली, त्याकरता मनापासून माफी मागते आहे. मी शब्द दिला होता मागच्या आठवड्यामध्ये की या आठवड्यामध्ये बॅच सुरू होईल आणि ती सकाळी 6:30ला सुरू होईल. पण या लोकांनी मला मला गळ टाकली की सकाळची बॅच घ्यायची मॅडम आहे ना एंजल्सची, आणि मग आम्ही एंजल थेरपिस्ट होत आहे, त्यामुळे 15 दिवस सकाळचा वेळ हा मी पण वैशालीचा व्हिडिओ बघूनच जॉईन झाले. बोला सुषमाताई, माईक सुरू करा. तर असंच ते खूप छान. सॉरी, माफ करा, मला नाही जमलं ते करणं. यावेळेस आपण 3 वाजताची बॅच सुरू करतो आहे, नंतर सकाळची बॅच सुरू करू. ओके, कुठे आहेत? मेसेज टाकला, आता कुठे गेल्या त्या? हजर आहात का तुम्ही? बाहेर असतील कुठं. सुषमा म्हणतायत की मी पण वैशालीचा व्हिडिओ बघून जॉईन झाले. नक्कीच सुषमाताईंचाही हाच प्रॉब्लेम होता. काय ना, हा बोला सुषमाताई. जर काय बाहेर आहे हा मॅडम, बाहेर आहे आजारही मॅडम मी. कोण, ओके, काय हरकत नाही. कोणताही आजारही आहे ना, हा आजार निर्माण झाला कशामुळे, तर विचारांमुळे. आणि तो नष्ट होणार कशामुळे? मग योग्य विचारांमुळे. कळलं? निर्माण झाला विचारांमुळे, मग तो निघणार कसा? चांगल्या विचारांमुळे. नकारात्मक विचारांमुळे निर्माण झाला, तेथे आपण सकारात्मकता क्रिएट करूया, जुनं जमा काढून टाकूया, बघूया आपल्याला किती फरक पडतो. मी तरी आतापर्यंत मंजुश्री इन्स्टिट्यूट सोबत जोडलेल्या माझा स्वतःचा आणि इतरांचा अनुभव, या अनुभवामधूनच शिकत गेले. आणि मी नक्कीच सांगेल की तुम्ही सुद्धा असेच शिकत जा, असेच पुढे या, तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून बदल घडवून आणा. काय आहे बघा, मी पुन्हा तुम्हाला थोडस एक वेगळ्या पुन्हा एकदा सांगते की येथे कुठेही अंधश्रद्धा नाही आहे. या आध्यात्मिक ऊर्जेचा योग्य उपयोग करून घ्यायचा आहे आपल्याला. माईक 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 बंद करा. ज्यांचा सुरू आहे त्यांनी माईक बंद करा. आता मी तुम्हाला चूप करते, कारण मला मेडिटेशन घ्यायचं आहे. हो ना? हा, कोणाला बोलायचं आहे का? बऱ्याच जणांना संधी दिली नाही, मी माफी मागते. पुढच्या वेळेस रात्रीच्या सेशनचे 8 वाजताच्या सेशनचे सगळे सदस्य बोलणार. ओके, त्यांना संधी. त्यानंतरच्या वेळेस संध्याकाळ दुपारच्या बॅचचे असं ठरवूया आपण पुढच्या सेशन पासून. तर बघा, आता म्यूट करते आहे सगळ्यांना. आणि ना, ही ऊर्जेमध्ये काय बरं पॉवर आहे, काय बरं क्षमता आहे. ही नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा कधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आलेलं दुःख, वेदना, विचार कधी लोकांकडून आलेली असते आणि वाईट ऊर्जा येतच राहत असतात. पण प्रश्न असा आहे की मला त्या विचारांना बळी पडायचं आहे का, की मला त्या विचारांवर मात करायची आहे? हा महत्वाचा मुद्दा. मला माझ्या विचारांवर ताबा मिळवायचा आहे का, की मला त्याच विचारांमध्ये राहायचं आहे? विचारांमध्ये राहत जाणे म्हणजे विचारांना बळी पडणे आणि त्या विचारांवर मात करून नवं काहीतरी क्रिएट करण्याची मला स्वतःमध्ये क्षमता निर्माण करायची आहे का? आणि जर ही करायची आहे तर ऊर्जा, मग तेथे सकारात्मक ऊर्जा आपल्याला मदत करते. आपल्याला काय करायचं आहे? ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण करायची आहे. त्या नकारात्मक विचारांना सकारात्मक शक्तीमध्ये रूपांतर करायचं आहे. जसं सगळेजण म्हणतात, एक स्त्री तिच्याजवळ साधं मटेरियल द्या, काय द्या, तिच्याजवळ भाजीपाला आणून द्या, ती छान भाजी बनवून देते आहे ना. तिच्याकडे जे काही देणार ती त्यामधून नवं छान क्रिएट करून देते. सेम असंच करूया आपण. आपल्याकडे नकारात्मक विचार आलेही त्यांना सकारात्मकतेमध्ये रूपांतर करूया ऊर्जेची मदत घेऊन. आणि जेव्हा या दिव्य ऊर्जेसोबत जुळत असताना आपण आपला कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड आणि NLP टेक्निकचा उपयोग करतो ना, तेव्हा काय होते, तर त्या जेथे दुःख, वेदना, नकारात्मकता असतात तेथे आपण प्रकाश, आशा, नव्या जीवनाची आशा, शांतता आणि शक्तीने आपण ती जागा भरून काढत असतो. जर मानसिक पातळीवर विचार करसाल तुम्ही, तर तेथे नकारात्मक विचार तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांनाच काय करत असतात? ते भीती, ते असुरक्षितता देतात. आणि जेव्हा आपण
त्या भीतीकडे, त्या असुरक्षिततेकडे ऊर्जेच्या सोबत बघतो ना, तेव्हा आपण त्या सगळ्या विचारांना नव्या दृष्टिकोनातून बघायला लागतो. त्या नकारात्मक भावनांमुळे शरीरामध्ये नकारात्मक स्त्राव निर्माण होतात. मेंदू नकारात्मक स्त्राव निर्माण करतो. रोग प्रतिकार क्षमता कमी होते. आपल्या पेशी, सगळ्या विविध प्रकारचे पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत, त्या कमी कार्य करायला लागतात. आणि जसं आपण सकारात्मक विचार करायला लागतो, ऊर्जेसोबत जुळतो, मेडिटेशन करतो, तेव्हा हिलिंग प्रोसेस होते. जे काही निर्माण होणार आहे ते छान सक्रिय मस्त निर्माण होते. आणि जर ही आध्यात्मिक ऊर्जा काय करते, तर आपल्याला समजा एखाद्या ठिकाणी अंधार आहे, या खोलीमध्ये गच्च भरलेला अंधार आहे, अंधार नष्ट करा असं होते काय कधी? चला अंधार नष्ट करून दाखवा. काय करावं लागेल अंधार नष्ट करायसाठी? एक दिवा लावावा लागेल, प्रकाश निर्माण करावा लागेल. तुम्ही बाहेरून येता, घरातले लाईट बंद करून गेलेले असतात, तुम्ही अंधार बाहेर काढून देता का? नाही, तुम्ही काय करता? प्रकाश निर्माण करता. यस, ही आध्यात्मिक ऊर्जा आपल्या आतमध्ये प्रकाश निर्माण करते आणि तो अंधकार, ती दुःख, ती वेदना मिटवून टाकते. आणि जर आपला सबकॉन्शियस माइंड आपल्याला 95% विचार देतात, याला जर का योग्य प्रकारे प्रोग्रामिंग केलं ना, तर तो आपल्याला सकारात्मक विचार द्यायला लागेल. आलेही काही नकारात्मक विचार, तर त्यांना कट करून त्यांचं रूपांतर आपण सकारात्मक विचारांमध्ये कसं करणार हे शिकणार. अशी ही ऊर्जा. आजचं सेशन लांबतच गेलं बोलता बोलता. खरं तर ठरलं होतं 1 तासाचं घ्यायचं, माहिती नाही काय झालं तर. असू देत, काही हरकत नाही. आपण छोटंसं मेडिटेशन घेऊया आणि मग सेशन थांबूया. घ्यायचं? येस. तर खूप सुंदर असं मेडिटेशन आपण घेऊया. अगदी सगळ्यांना थँक्यू ऑल ऑफ यू. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा आणि तुमच्या आतील ऊर्जेचा शोध घ्या. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवा. सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट, तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवून देणारी ऊर्जा. आणि ऊर्जेसोबत जुडायचं आहे, मंजुश्री इन्स्टिट्यूट सोबत जोडायचं आहे, तर खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आपण ग्रुप जॉईन करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याची संधी तुम्ही स्वतःला द्या. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून घेतलेला आहे. आज नाही सांगू शकत तुम्हाला. आम्ही सुद्धा अनेक विचारांमधून जे काही सगळं काही आहे ना, ही समोर तुमच्या समोर जी काही मंजुश्री दिसते आहे, ती मंजुश्री ती नव्हती. त्या तुम्ही ज्या वेदनांमधून जात आहात, आज तुमच्या अनेकांच्या वेदना समजून घेतल्या जातात, कारण ते दुःख वेदना भोगून इथपर्यंत या ब्रह्मांडाने आणलं आहे, ताऊन सलाखून इथपर्यंत आणलाय असं म्हणूया. त्या सगळ्या प्रसंगांमधून जावं लागलं, स्वतःची डेव्हलपमेंट करावी लागली, या सगळ्या नकारात्मक विचारांमधून स्वतःला बाहेर काढलं आणि तुमच्या समोर येऊन आता तुम्हाला शिकवते आहे. इथपर्यंतचा मी मला स्वतःला घडवलं आहे. तर नक्कीच या विश्वासाने तुम्हाला सांगते की मी ऊर्जेचा अनुभव घेतला, मी स्वतःला घडवलं, मी नकारात्मक विचारांवर मात केली आणि तुम्ही सुद्धा तुमच्या नकारात्मक विचारांवर मात करा आणि स्वतःला संधी द्या, स्वतःला घडवा. खूप धन्यवाद सर्वांना. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. गेल्या 2 तासापासून तुम्ही मला ऐकत आहात आणि पूर्ण वेळ एकही जण आपल्या सेशनची एकही संख्या कमी झाली नाही, त्याकरिता खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जुडलात तुम्ही तेवढेच होता, आताही तुम्ही तेवढेच आहात. तुमच्या या विश्वासाला आत्मा नमस्ते. बस. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला तर या आपण सुंदर असं मेडिटेशन करूया. शांतपणे डोळे बंद करून बसा.